लक्षात येतं आमच्या दोघींमध्ये खूप गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे आम्ही हाकेच्या अंतरावर राहतो ऑलमोस्ट. पोएट्रीची, लिखाणाची आवड आणि सादर करायची आवड, आणि सायकोलॉजिस्ट दोघी. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि ती काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. या अशा कॉमन फॅक्टर्सनी तिचा मला 2 दिवसानंतर मेसेज येतो की कॉफी प्यायला भेटूया का, सहज म्हणून. आणि आम्हा दोघींना माहित नव्हतं की ती कॉफीची भेट त्याचा जेव्हा शेवट झाला, तेव्हा मॅगडी बंद बाहेर निघताना आम्ही बोलपटची संकल्पना घेऊनच बाहेर निघालो होतो. आणि एप्रिलमध्ये अक्षरशः आम्ही त्याचं अनाउन्समेंट करून टाकलं. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे 1 मे 2024 रोजी आम्ही ऑनलाईन हा उपक्रम सुरू केला. आणि त्यानंतर सातत्याने महिन्याच्या 1 तारखेला आम्ही सुरुवात करतो ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर काही कोलॅबरेशन्स होत गेले, काही इंडिपेंडंट इव्हेंट्स असे ऑफलाईन पण करत आलो. लहान मुलांसाठी आम्ही उपक्रम राबवतो. हाफ तिकीट नावाचं कथेय म्हणून स्टोरी टेलिंग स्पेशल करतो. असे वेगळे वेगळे उपक्रम आम्ही करत राहतो. आता गझल रायटिंग वर्कशॉप पण आहे येते 8 तारखेला. परत 8 तारखेला आम्ही कोल्हापूरमध्ये ओपन माईक करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडत गेल्या आणि आम्ही करतोय. तर तुमच्या प्रतिसादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तर माझी आणि केतकीची मी थोडीशी ओळख करून दिलीच आहे बोलपटची पण ऍडिशनली हेही सांगते की मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट च्या व्यतिरिक्त मी सिंगर सॉंगरायटर परफॉर्मर आहे. त्यामुळे मी हाले दिल कहू नावाचा एक सोलो म्युझिकल शो करते मेंटल हेल्थ अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. तुमच्यापैकी काही जणांनी तो पाहिला आहे आणि केतकीला आय थिंक एव्हाना बाहेर झाला असेल. सो सो पुन्हा कधी मुंबईत असेल तर नक्की तुम्ही या, असं मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय. आणि डेफिनेटली मी आजची होस्ट नाहीये, त्यामुळे तुमचं सुदैव आहे. जी होस्ट आहे त्याचं स्वागत नीट व्यवस्थित करण्यासाठी मी पुढची सूत्र केतकीकडे देते. सो या, थँक्यू. हॅलो हॅलो एव्हरीवन. तर आज रविवार संध्याकाळ तुम्ही बोलपटसाठी राखून ठेवलीत ह्याबद्दल खरं तर खूप खूप आभार. आणि मी केतकी आणि मुंबईत आता 70% लोकांची जी परिस्थिती आहे म्हणजे भरपूर सर्दी आणि बसलेला गळा, ती सध्या माझी पण आहे. त्यामुळे पण तुमचं नशीब चांगलं की आज आपल्याकडे स्वप्नील आहे होस्ट करायला. त्यामुळे मी किंवा शर्वरी दोघेही होस्ट करत नाही आहोत. आम्ही अत्यंत म्हणजे एकदम सोयीस्कररित्या दुसऱ्या माणसाला होस्टिंग करायला दिलेलं आहे. तर स्वप्नील खरं तर आम्हाला ओपन माईक सर्कलमध्येच भेटलाय. आणि स्वप्नीलचा परफॉर्मन्स शर्वरी बघत होती, शर्वरी त्याला आधीपासून ओळखत होती. तो इंजिनियर आहे आणि इंजिनियर लोकांची खासियत म्हणजे बरेच छंद ते जोपासतात इंजिनियर करता करता. तसंच कविता लिहिणं, कविता परफॉर्म करणं हा त्याच्या आयुष्याचा त्याच्यामध्ये एक मोठा ठेवा आहे आणि तो ओपन माईक सातत्याने करत असतो. आणि शर्वरीचा तर तो मित्रच आहे. ह्या ओपन माईक तो आपलाही सर्वांचा लाडका मित्र होईल. आणि एवढंच बोलून फार वेळ घेत नाही कारण आज खूप दिवसांनी आम्हाला भरपूर पार्टिसिपंट्स लागले आणि सगळ्यांचे हसरे चेहरे बघून खूप आनंद होतोय. शक्य असेल तर फक्त तुमचा कॅमेरा बऱ्याच लोकांनी यावेळेला ठेवला पण आहे, त्यामुळे परत एकदा सांगते ज्यांनी ठेवला नाही, कम्फर्टेबल असाल तर फक्त कॅमेरा चालू ठेवा, माईक बंद ठेवा. कारण तुम्ही जरी बोलत नसाल तरी बरेच आजूबाजूचे आवाज मायक्रोफोन ह्याच्यामध्ये कॅप्चर होतात. त्यामुळे परफॉर्मन्स करायला डिस्टर्बन्स येतो. पण कॅमेरा चालू ठेवला तर तुमचे हसरे चेहरे, तुमचं इतर परफॉर्मन्सच्या वेळेला तुमचा प्रतिसाद बघायला आम्हाला खूप आवडतो. तर कम्फर्टेबल असाल तर नक्की ठेवा. आणि इतकंच बोलून मी सगळी सूत्र स्वप्नीलकडे सोपवते. स्वप्नील, प्लीज टेक अस टू दिस जर्नी. आजचा विषय आणि त्यांनीच निवडला आहे. त्यांनी काय लिहिलंय त्याच्यावरती आणि आम्ही नेहमी याच्यावर कॉल असतो ना तेव्हा तो नेहमी काहीतरी आम्हाला आयडियाज देत असतो. त्यामुळे आजचा ओपन माईक खूप छान होणार आहे ह्याची मला खात्री आहे. सो ओव्हर टू यू स्वप्नील. धन्यवाद आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढे वाढण्याआधी एकदम माझ्यावर असं खूप प्रेशर टाकून दिलं जेव्हा तुम्ही दोघांनी म्हटलं आज मी करत नाही होस्टिंग, स्वप्नील आहे. आज मी करत नाही होस्टिंग, स्वप्नील आहे. तर आता स्वप्नीलची होस्टिंग तर तुम्हाला घ्यावीच लागेल कारण मी नाही म्हणू शकत की आज मी नाही करत होस्टिंग, कोणी अजून आहे. आज मीच करतोय होस्टिंग. तर आहे असा आजचा विषय नक्कीच मी निवडला, ह्यांना पाठवला आणि ह्यांना आवडला. तर ते का, काय, कसं, त्याच्या मागची भूमिका काय होती, तो विषय का आला, हे मी आजच्या प्रवासात नक्की सांगीनच. पण त्याआधी मी पण माझं प्रमोशन करतो. मी इंजिनियर आहे. मी गेल्या 12 ते 13 वर्षांपासून मुंबईत आहे. मी मूळतः जबलपूर मध्य प्रदेश इथून आलेलो आहे. मी इंजिनिअरिंग स्टुडंट होतो. माझं घर गाव अजून तिथेच आहे. मी 2013 साली मुंबईत आलो आणि तेव्हापासून हळूहळू हिंदी, मराठी अशा विषयांवर कविता सादर करीत करीत या ओपन माईक सर्कलचा भाग झालो आहे. आणि बोलपट कुटुंबात हे माझं दुसरं
समावेश आहे. पहिल्यांदा एकदा यांच्या ऑन ओपन माईक इव्हेंट मध्ये मी गेलो होतो आणि आज होस्ट करायला मिळत आहे आणि ही संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि नक्कीच आपण पुढे वाढूया, पण त्याआधी काही विनंती, काही सूचना तुम्हाला सगळ्यांना, की आपण जसं म्हटलं गेलं, आज भरपूर प्रतिसाद आम्हाला छान मिळालेला आहे आणि इतके छान कलाकार आमच्या सोबत जुडले आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न येतो वेळेचा. आणि खासकर मुंबईकरांना तर वेळेचं महत्व असतोच नेहमी. तर हा जो 2 तासाचा प्लॅटफॉर्म आज आपल्याला मिळालेला आहे, त्यात आम्ही प्रत्येक कलाकाराला एक 4 ते 5 मिनिटाची वेळेची संधी देण्याचा एक विषय ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त असं आहे की तुम्ही जमल्यास या विषयावर बांधिलकी नाही या, पण चित्रपट आणि रंगभूमी या विषयावर आपली कविता सादर करावी. ती मराठीत असली पाहिजे आणि स्वरचित असली पाहिजे. एवढीच आमची विनंती आहे. त्याच्यात काही बिलो द बेल्ट, रिलिजियस किंवा असं कुठलाही कॉन्ट्रोव्हर्शियल सब्जेक्ट न यावा, याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि एका दुसऱ्याचा प्रतिसाद एका दुसऱ्याला द्यावा. तो फक्त आता आपला माईक ओपन न करता इथे चॅटबॉक्स मध्ये किंवा नंतर आपला ग्रुप हा 24 तासांसाठी ओपन राहील. तर त्याच्यामध्ये आपण आपले प्रतिसाद द्यावे आणि बाकी व्हिज्युअल्स प्रतिसाद देऊ शकतो आपण, कारण जेव्हा कोणी परफॉर्म करताय आपले कॅमेरेज ओपन आहेत, तर आपल्या एक्सप्रेशननी त्याला आपण मोटिवेट करावं, अशी आमची विनंती आहे तुम्हाला. आणि तर मग सुरू करूया. श्री गणराय, रंगदेवता आणि सर्व कलाकारांना नमन करून बोलपट कुटुंब सादर करीत आहेत आजचा ओपन माईक कार्यक्रम, त्याचा विषय आहे चित्रपट आणि रंगभूमी. मी स्वप्नील मांडवीकर बोलपट परिवारद्वारे तुम्हा सर्वांचे सहृदय सविनय स्वागत करतो. आजचा विषय आहे चित्रपट आणि रंगभूमी. सगळ्यात पहिला प्रश्न कोणाला येईल, हा विषय का? आणि नसेल आला तरी विचारा की हा विषय का? आमच्या मनात जेव्हा विषयाबद्दल चर्चा चालू होती तेव्हा जो थॉट आला तो असा की मुंबई म्हणजे मायानगरी आणि इथे सिनेसृष्टी ही रक्तात वाहतेच. आणि जसं प्रत्येक पिढीला त्याच्या आधीची पिढी त्याचं मार्गदर्शन करायला भेटते, तसंच या सिनेसृष्टीला तिचं मार्गदर्शन देण्यासाठी आहे रंगभूमी म्हणजेच नाटकं. तर का न या सगळ्या विषयांना एकत्र घेऊन आपल्या कलाकारांना बोलवूया आणि त्यांना ही संधी देऊया की या विषयावर आपली प्रस्तुती द्या. म्हणून आजचा हा विषय ठेवला आहे चित्रपट आणि रंगभूमी. तर चला आजच्या प्रथम कलाकाराला आपण बोलवूया, सिद्धांत. माझा आवाज येतो? हो, येस. नमस्कार. मला थीमच्या रिगार्डिंग तेवढं तर माहित नव्हतं, बट मी त्याच्यासाठी एक प्रिपेअर केलेलं की म्हणजे आता जसं आता शहर आहे की आता जसं आपण मुंबईला बघतो की एक असं म्हणजे जगणारं शहर आहे. आता त्या जगणाऱ्या शहरामध्ये लई लोक असतात, मग तेव्हा आपण एक कॅरेक्टर बघतो. आता जसं लोकल मध्ये ट्रॅव्हल केलं तर आता खूप कॅरेक्टर्स बघतो, जो कॅरेक्टर जे असतात ना की व्हॅन्डलिझम खूप करतात. आता शहरामध्ये झालं, आता जसं आपण जातो ट्रेन मधून, कोण गुटखा थुकतोय, कोण त्याला ओरडतोय की तू कशाला थुकतोय इथं. मग त्यावरच एक होतं की आता हे सगळं तर एक हे कॅरेक्टर्स आहेत. त्यामध्ये मी म्हणजे असं एक फ्रेंड होती. आता म्हणजे तेव्हा तिला टीमसाठी अप्रोच केलेलं, पण तेव्हा तिला असं म्हणजे असं घाबरायची की तिला यायची की नाही यायची, आणि लोक तिला असं प्रेशराईज करायची की तू आमच्या सोबत ये करून. तर तेव्हा तिने आली नाही. मग त्याच्यावरती एक पोएट होतं की एक शहर जगण्यासाठी असतं, शहर जगण्यासाठी असतात आणि लोक त्याच्यामध्ये जगतात. शहर जगण्यासाठी असतं, लोक त्याच्यामध्ये जगण्यासाठी असतात. तिकडचं जेवण खाण्यासाठी असतं आणि त्या खाण्यात स्वतःला हुडकायचं असतं. आपण जेव्हा स्वतःला त्याच्यामध्ये हुडकतो तेव्हा आपल्याला काय रंग दिसतात, काय रंग वाईट असतात, तर काय रंगांमध्ये ती गोष्ट नसते जो आपण शोधत असतो. कुठं जरी गेलं तर काय खाऊगल्ली आपल्याला काय नवीन शिकवतात आणि त्याच्यामध्ये दिसणारे एक नवीन किरदार पण असतात. त्या किरदाराला आपण बघतो तर आपण स्वतःवरती पण प्रश्न उचलतो की हे जर मी असलो असतो तर माझ्यावर काय वेळ आली असती, की हे जर मी असलो असतो तर माझ्यावर काय वेळ आली असती आणि मलाही करू लागलं असतं का. चोरी होत्या शहरात, पण ते चोर खरंच काय
करण्यासाठी प्रतिसाद असतो का, की चोर जो असतो तो स्वतः म्हणजे मोटिवेटेड असतो का करण्यासाठी, आणि मग आपण त्याच्यावरही प्रश्न उचलतो. आणि ह्या लोकलच्या ट्रेन मध्ये मी रोज नवीन किरदार बघतो. सो दिस वॉज अ पोएट्री. आणि म्हणजे असं एक जो क्लायमेट असतंय, आज पण जेव्हा असं लोकल मधून येत होतो तेव्हा पण तसंच होतं, काय वेगळं नव्हतं. आज तरी संडे होतो तरी पण तेवढीच गर्दी होती. आणि मी तरी 4 वाजता निघालेलो आणि आता मी झोपून उठलो जस्ट. मला हे अलार्म लावलेलं मी 7:30चं, ते बंद करून मग परत उठलो की हा होतं काहीतरी, तेव्हा आठवण आलं मला. कारण खूप थकून गेलो मी त्या ह्याच्यामध्ये ट्रेन मधून येताना. सो दिस वॉज माय पोएट्री. कधी मी मराठीत लिहिलं नव्हतं, कारण मला हे प्लॅटफॉर्म पण भेटलं नाही. जेव्हा हे जसं स्टुडिओ मध्ये बोलपटचं झालं तेव्हा मला कळालं की हा मराठीत पण लिहू शकतो आपण. मग त्याच्यानंतर थोडं स्टार्ट केलं आणि हे फर्स्ट टाइम मी लिहिलेलं मराठीमध्ये. नाहीतर त्याच्या अगोदर जेवढं पण काय लिहिलंय हे हिंदीमध्ये आहे किंवा असं हे उर्दू मध्ये आहे. वा, क्या बात है. म्हणजे इतका छान स्टार्ट झालाय आणि हा स्टार्ट तुझ्या आयुष्यात पण इतका मोठा स्टेपिंग स्टोन राहणार आहे की इतके दिवस तू मराठीत न लिहिता आज मराठीतनं जर सुरुवात केली आहे त्याच्याकरता तुला खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच तू याच्यात खूप पुढे जाशील. कारण तू जो विषय सिलेक्ट केला की मुंबई, त्यात लोकल आणि त्यात कॅरेक्टर्स, तुला दर दिवशी दर तासाला इतके कॅरेक्टर्स भेटणार आहेत ना की तुझं कविता संग्रहच वाढत जाणार आहे पुढे. यात काहीच हे नाही. तर खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जोडायला सिद्धांत. थँक्यू व्हेरी मच. वेलकम फॉर एव्हरीवन. अँड आय विल लाईक की हे पुढे जाऊन अजूनच थोडंसं चालत राहायला पाहिजे आणि मी अजून लोकांसोबत जुळेल पुढे जाऊन. बिकॉज this is the platform first time I got about Marathi poetry, and I don't even know Marathi literature. I want to more explore about Marathi literature because मला कसं फक्त हे माहिती की हे मिर्झा आणि साहेबा कोण होते, कारण ते मला कळालंय पोएट्री थ्रू किंवा म्युझिक थ्रूच कळालं. पण मी आजपर्यंत एक असंही म्युझिक ऐकलं नाही की जो एक लव्ह किंवा ह्याला एक्सप्लोर करताय, ज्याच्यामध्ये आपले कोणते तरी असं मराठी कॅरेक्टर्स जे असतात ते त्याच्यामध्ये असं म्हणजे आहे की हा हे पण असं एक्झिस्ट करतात, मराठी कॅरेक्टर पण एक्झिस्ट करतात. त्याच्याबद्दल आपल्याला अजूनही माहित नाही. कदाचित मी वाचलं नसेल कारण ते सराउंडिंग माझ्याकडे नव्हतं. माझ्या सराउंडिंग मध्ये फक्त जेवढं मी एक असं बघितलं होतं, एक श्यामची आई होती आणि आय थिंक एक लास्ट टाइम मी एक बुक वाचलेलं, ते पण मिनी नाही, माझी आजीला मी गिफ्ट केलेली ती बुक. स्वतः पण कधी वाचलं नाही ते अजूनपर्यंत. पण ते माझ्या आजीने मला ऐकवलं की ह्याच्यामध्ये काय होतं त्याचं नाव, 3 भाकरी एक चूळ करून. त्याच्या अनेक यंग रायटर्स, आय थिंक 35 इयर्सचा यंग रायटर आहे. मी फक्त त्याची समरी बघितलेली ऑनलाईन की अशी अशी आहे. मला वाटलं की माझ्या आजीला आवडेल, तेव्हा त्यांनी असं गिफ्ट केलेलं. पण आय थिंक देर इज मोर टू एक्सप्लोर मराठी पोएट्री, बट आय डोंट नो वेअर टू गो, वेअर टू फाइंड इट, and I just get confused about it, where to ask. So this is the best platform, I think. And with you all guys, I will definitely more explore about it. And as a script writer, मिनी मराठीमध्ये आता माझी एक स्क्रिप्ट लिहिलंय अँड आय एम गोइंग टू परफॉर्म इन माय कॉलेजेस अँड अदर कॉम्पिटिशन. सो आय थिंक दिस इज द बेस्ट अचिव्हमेंट टिल नाव, बिकॉज 6 महिने झालेत मला रायटिंग स्टार्ट करून. बाबा खूप अभिनंदन. फक्त एवढंच म्हणेन, आजच्या कार्यक्रमात शेवटपर्यंत बनवून राहा. तुला आजच इतकं काही इथे ऐकायला मिळेल आणि इतके टॉपिक्स, इतके रायटर्स बद्दल ऐकायला मिळेल की फर्स्ट पार्ट की कुठून सुरू करायचं हे तुला नक्कीच आज कळणार आहे. तर आमच्यासोबत बनला राहा आणि ऐकत राहा काय 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 आहे आपल्या मराठी सृष्टीत. ठीक आहे, येस ऑफकोर्स. चला पुढे वाढूया आणि आपण पुढच्या कलाकाराला बोलूया. मिस्टर ओंकार. नमस्कार, मी ओंकार फल्ले. आज इथे ओपन माईकच्या निमित्ताने मला माझी कला आणि त्यामध्ये जी पोएट्री आहे ती सादर करण्याची संधी मिळते. तर मित्रांनो, कॉलेज जीवनात असताना प्रत्येकाने आपले प्रेम या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याबद्दलचीच एक कविता आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं, हे आपल्याला मंगेश पाडगावकरांनी सांगितलंय. आणि असाच एक कॉलेजमधला प्रसंग माझ्या जीवनातला असा आहे की एक मुलगी मला दिसली, मला पाहून गालात हसली. मी पाहिलं तिच्याकडे,
तिनं पाहिलं माझ्याकडे, नजरेला मिळाली नजर, घायाळ झाला माझा जिगर. म्हणलं आता नजरेला नजर मिळाल्या, घायाळ झाला जिगर आता माझा. आता काहीतरी मनात असल्याशिवाय, काहीतरी गडबड असल्याशिवाय ते असं होणार नाही. म्हणून घायाळ झाला माझा जिगर, नजरेच्या भाषेत ती काहीतरी बोलली, मी वेडा भाषाच नाही समजलो. असं आता रोज होत होतं. असं आता रोज होत होतं. पहिल्यांदा ती दिसली जिथे, आजही मी गेलो तिथे. पाहिलं तिचा प्रणय रंगला होता. पाहिलं तिचा प्रणय रंगला होता. चेहरा जरा होता. तो माझ्या मागे असायचा. तो माझ्या मागे राहून तो तिला आणि ती त्याला इशारे करायचा. असा कसा अपेक्षाभंग झाला? असा कसा अपेक्षाभंग झाला? गुलाबी रंगाचा काळा रंग झाला. म्हणून सांगतो तरुण प्रेमी मित्रांनो, प्रेमाच्या वाटेवर चालत राहा. पण बघितलं एखाद्या तरुणीने तुमच्याकडे तर मागे वळून पाहत राहा, मागे वळून पाहत राहा. आणि मित्रांनो, लगेच कोणत्या मुलीनं आपल्याकडे बघितलं म्हणजे मनात लगेच लग्नाचे मंडप बांधायची गरज नसते, ही या प्रसंगातून आपणाला समजलं. आणि आपल्याला पण माहित आहे की प्रेमाबद्दल बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल नाना पाटेकरांनी काय सांगितलं, क्या है साला क्या है, कैसे बताऊ तुम मेरे लिए कौन हो, मेरे लिए जीना भी तुम, मेरे लिए मरना भी तुम, कैसे बताऊ. आणि शाहरुख काय म्हणतो, कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में छूट जाती है, और मगर ऐसा ना हो तो पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. तर शेवटी तो पण म्हणतो की पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. आणि असंच आपल्याला माहित आहे की मकरंद अनासपुरेंचं सुद्धा एक होतं की गंगीवरचं प्रेम, जे आपल्या गाढवाचं लग्नामध्ये आपण बघितलं. गंगे असं काय करायची ग, माझ्या गाढवाला बरोबर ठेवू, जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं माझं गाढवावर सुद्धा असं तुझं प्रेमाचं महत्व हे आपल्याला जसं माहित आहे तसं इतर कलाकारांना सुद्धा माहीत आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, हे असं आहे की आपल्याला शेवटी मंगेश पाडगावकरांनी जे आपल्याला ओळी सांगितल्या त्या एकदम खरोखर आहेत, त्या एकदम बरोबर आहेत. ते म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं. तुमचं ते आमचं सेमच असतं, तुमचं आणि आमचं सेमच असतं. धन्यवाद. वाह वाह वाह, काय अभिव्यक्ती आहे. आणि प्रेमाची परिभाषा आणि प्रेमाचं कितीही तुम्ही बोला सेम असतं किंवा नसतं, पण जेव्हा ज्याच्यासोबत ते घडतं ना, त्याचा विषय नक्कीच लय भारी असतं. पण एक गोष्ट नक्की आहे की कॉलेज आणि प्रेम हा विषय म्हटल्यानंतर आय एम प्रिटी शुअर की इथे असलेल्या प्रत्येक जणाला त्याचे किंवा त्याच्या मित्राचे, त्याच्या मैत्रिणीचे आणि कॉलेजचे दिवस हे नक्कीच आठवले असतील, यात काही वाद नाही. तर खूपच सुंदर प्रस्तुती ओंकार. खूप छान वाटलं आमच्या सोबत जोडला. आणि तू पाडगावकरांबद्दल बोलला तर मला एक आठवलं, जेव्हा म्हणजे मी जसं म्हटलं मी जबलपूरला होतो, तर जो अंतर जबलपूर आणि मुंबईत येऊन की तिथे एकदा मंगेश पाडगावकर जे आले होते आमच्या इथे, तर जबलपूरतल्या मराठी कम्युनिटीचा असं म्हणजे सगळे येऊन गेले तर आज हे आपल्या इथे आले आहे. तर तो जो अंतर इथे येऊन मिळाला ना, की ज्यांच्या करता ज्यांना वाचतो ज्यांना ऐकतो ते आपल्या इथे येतात आणि आज आपण त्यांच्या इथे आलो. हे दोन शहरांमधलं अंतर जे मी जाणवलं, तर असे बरेच असतील जे मुंबईच्या बाहेरचे असतील आणि मुंबईत येत असतील, आणि जेव्हा ते हे अनुभवत असतील तर तो विषय नक्कीच वेगळा असतो. तर खूप छान प्रस्तुती झाली ओंकार. थँक्यू सो मच आमच्या सोबत जोडण्याकरता. धन्यवाद सर. आणि ओपन माईकनं जे अशी कलाकारांना संधी देतात ना, ते असं कुठं बाहेर सुद्धा भेटत नाही फ्रीमध्ये ऑनलाईन वगैरे. त्यामुळे आम्हाला पण डेव्हलपमेंटसाठी आणि स्वतःला असं ग्रो करण्यासाठी चांगली संधी तुम्ही देताय, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आजच्या विषयावर जी तू मिमिक्री केली आहे ती परफेक्ट कॉम्बिनेशन होता त्यामुळे. आणि नाना पाटेकर तर अप्रतिम अप्रतिम. हो हो धन्यवाद. धन्यवाद सर. या स्क्रिप्ट बनवताना मी चॅट जीपीटी आणि एआयचा पण यूज केला की कशा पद्धतीने आपलं स्क्रिप्ट असायला पाहिजे. म्हणजे मी एक सब्जेक्ट सांगितला की मला असं असं करायचं आहे, सादर करायचं आहे, तर मग त्यांनी पण मला ऑप्शन दिले की या पद्धतीने तू करू शकतोस.
सादर. मग त्याचा यूज करून आता मला चांगला फायदा झाला. नक्कीच. लोक म्हणतात की एआय फ्युचर आहे. एआय फ्युचर नाही आहे. जो व्यक्ती एआयचा व्यवस्थित वापर करू शकतो ते फ्युचर आहे. तर थँक्यू सो मच. हो 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 हो, धन्यवाद. आणि मान्य चला, केलं त्यांनी पुढे वाढूया की AI हे आणि use पुढच्या करते. कलाकाराला बोलवूया. उत्तम. हॅलो हॅलो स्वप्नील सर. हॅलो, नमस्कार. मी जरा 15-1 मिनिटांनी प्रेझेंट करतो. मी जरा कामात आहे. मी बाईकवर आहे जरा. चालेल चालेल. थँक्यू. सुरुवातीला सिद्धांतनी म्हटलं की त्याला बऱ्याच मराठी साहित्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की आपल्या इथे काय आहे आणि काय नाही आहे. तर मी तेच विचार करत होतो की आपल्या इथे इतके दिग्गज लेखक झाले आहेत की कुसुमाग्रज म्हणा, आचार्य अत्रे म्हणा, विजय तेंडुलकर म्हणा, पु ल देशपांडे म्हणा, मंगेश पाडगावकर म्हणा, आणि एक कलाकार म्हणून त्यांच्या भूमीवर आज आपल्याला आपली कला सादर करण्याची संधी मिळते. हेच आपलं अहोभाग्य आहे. तर आपण ज्यांना वाचतो, ज्यांचं ऐकतो आणि आज ते इथे असताना नसताना किंवा त्यांच्या क्षेत्रात आपण आपलं एक पार्ट कॉन्ट्रीब्युट करतो, हे एक कलाकार म्हणून आपलं भाग्य आहे. तर सर्व कलाकारांना ह्याची खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वाभिमान वाटला पाहिजे या गोष्टी करता की या साहित्याच्या क्षेत्रात आपण आपलं एक कॉन्ट्रीब्युशन देत आहोत. तर त्याच नोटवर चला पुढे बोलवूया नेहानं. नेहा जमसंडेकर. आय एम सॉरी. नेहा जमसांडेकर. स्टार्ट करू. येस. माझ्या कवितेचं नाव आहे मोराची शिकवण. पावसाळा आला की मोर नाचू लागतो, कारण तो त्याचे जीवन मात्र पुरेपूर जगतो. अंगणात तो आपला पिसारा फुलवितो व स्वतःबरोबर सगळ्यांचे जीवन खिलवितो. मोराचे अनेक असतात रंग अलौकिक छान, मोराच्या सौंदर्यापुढे सगळेच लहान. पण या सुंदर मोराकडनं आपण खूप काही शिकावे की दुःखातही आनंदाने नाचून आपले दुःख झाकावे. डौलदार मग फुलवावा आपला सुंदर पिसारा आणि विसरून जावा जीवनाचा दुःखद पसारा. श्रावणातही तो मोर डौलाने वागतो, आपल्या तोऱ्यात व ऐटीतच तो जगतो. त्याला नाही जगाची पर्वा, त्याला फक्त जीवनाचा आनंद लुटायचा आहे आणि प्रेमाने व आनंदाने सगळ्यांना भेटायचंय. विसरून सारे भांडण तंटे हा मोर मस्त डौलदार पिसारा फुलवितो आणि आपल्याला निराशेतून प्रकाशाकडे फिरवितो. आपल्या मनाचा मन मयूरही असाच फुलवावा, एकमेका सहाय्य करून हृदयाचा दरवाजा खुलवावा आणि नाचावे मस्त आपल्या धुंदीत मग्न होऊन छान. म्हणूनच या मोराचा मला वाटतो सार्थ अभिमान. इतर लोक काय म्हणतील याची तो पर्वाच नाही करत, मस्त आपल्या धुंदीत नाचत तो असतो फिरत. मग या मयुराला काही त्रास, वेदना व कष्ट नसतील का? आहेत ना, पण तो लक्षच नाही देत. येईल तो क्षण आपला समजत तो नाचतो निसर्गासमेत, कारण त्याला माहित आहे व्यर्थ जगाची चिंता कशाला. तो मस्त मग्न असतो आपल्या मस्तीत, तो भावच नाही देत जगाच्या हशाला. जीवन क्षणभंगूर आहे, त्याचा पुरेपूर आस्वाद घ्यावा आणि जीवनाच्या प्रत्येक संकटात मोर आठवून आपला मनमयूर आनंदाने नाचवावा. जीवन मजा मस्तीत जगावे, का बरे आपण झुरावे. निसर्गाची शिकवण ठेवून आपण मोरासारखे आपले जीवनही सुंदर रंगांनी भरावे. थँक्यू. खूप सुंदर आहे. म्हणजे मोराला बालपणाच्या गोष्टी मोराच्या रूपात बालपणाच्या गोष्टी ऐकल्यानंतर कधीतरी लाईफ मध्ये फिलॉसॉफिकल लेवलवर पण मोर समोर येऊ शकतो हे कधी वाटलं नव्हतं. तर एक खूप छान रूपात फिलॉसॉफिकल लेवलवर की मोर हा आपल्याला काय काय शिकवून जातो. तर जसं मी म्हटलं, कलाकाराच्या डोक्यात मनात कुठे काय कधी येऊ शकतं हे आपण कधी सांगू नाही शकत. तर खूपच सुंदर थॉट तुमचा की मोराला घेऊन आयुष्य कसं करावं. आणि मोराला घेऊन म्हणजे जरी ती एक प्रेमाचं वाक्य आहे, पण संदीप खरे सलील कुलकर्णीचं एक दोन ओळी आठवल्या की मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले, जाहले इतकेच होते की तुला मी पाहिले. तर त्यांनी एकदम ही कविता आणि हे गाणं लक्षात आलं. थँक्यू सो मच नेहा, आम्हाला
मोराच्या रूपात लाईफची फिलॉसॉफी समजवायला. थँक्यू सो मच. बाकी प्रत्येक कलाकाराला एक विनंती आहे की आजच्या विषयाशी रिलेटेड जरी त्यांनी काही लिहिलं असेल नसेल, पण मुंबईत किंवा कुठेही त्यांच्या सोबत घडलेला एखादा अनुभव किंवा काही असं विचार जे त्यांना वाटतं की कुठेतरी ते या विषयाशी या कारणामुळे जुडलेले आहेत. जसं एक एक्झाम्पल देतो. मी जेव्हा मुंबईत आलो होतो 2013 मध्ये, तर जवळजवळ 2 वर्ष झाली असतील मला. 2015 ची ही गोष्ट आहे. दादरला एका थिएटरमध्ये नाटकाचं ऑडिशन चालू होतं आणि म्हटलं वा, आता मुंबईत आलो, इंजिनिअरिंग आलो, आता तर आपल्याला नाटकही करायला मिळेल. गेलो, ऑडिशन दिलं आणि देवाच्या कृपेने मी सिलेक्ट झालो. आणि मग त्यांनी सांगितलं आता तुला नोकरी सोडावी लागेल, कारण जरी कार्यक्रम हा रविवारी होतो पण त्याची तालीम आठवड्याभर चालते. म्हटलं, यार हे तर नव्हतं माहिती मला. नाही, असं थोडी ना, तुझ्याकरता थोडी ना आम्ही विकेंडला ठेवू. ही गोष्ट पण बरोबर आहे. पण तेव्हा ती मिळालेली संधी पण मी सोडून दिली, कारण तेव्हा तो कॉन्फिडन्स नव्हता की हे आपण करू शकतो. पण आज जर कोणी म्हणेल तर नक्की एक परत ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर असंच जर तुमच्याजवळ काही इंटरेस्टिंग स्टोरीज असतील, काही विषय असतील की कुठेतरी तुम्ही त्याच्याशी रिलेटेड आहात, तर ते नक्की आम्हाला सांगा. आम्ही ऐकण्यास इच्छुक आहोत. तर चला आपण पुढच्या कलाकाराला बोलवूया. दीपा. सर्वांना माझा नमस्कार. आजचा विषय थोडा कठीण वाटत होता, कारण ज्या विषयाबद्दल आपल्याला म्हणजे माहिती एवढं, म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती एवढंच ज्ञान आहे, त्याला कवितेच्या स्वरूपात मांडणं थोडं चॅलेंजिंग होतं. पण अगदी बालगंधर्व पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी सारख्या दिग्गजांना स्मरण करून आणि कवितेत काही त्रुटी असतीलच म्हणजे त्यांच्यासाठी आधीच क्षमा मागून मी कवितेला सुरुवात करते. तर कवितेचं शीर्षक आहे चित्रपट आणि रंगभूमी, जे आजची थीम आहे त्याच्यावरच कविता बनवलेली आहे. नवरसांचा होतो संगम, सप्तसूरही घेतात धाव. नवरसांचा होतो संगम, सप्तसूरही घेतात धाव. कल्पनेत वसलेले वास्तविकतेचे गाव, त्याला चित्रपट आणि रंगभूमी हे नाव. रंगमंचावर पडदा उघडतो, रंगमंचावर पडदा उघडतो, होऊनी जिवंत शब्द घेतात श्वास. रंगमंचावर पडदा उघडतो, होऊनी जिवंत शब्द घेतात श्वास. टाळांच्या गजरात मग हसू आणि अश्रू एकत्रच देतात साथ. झगमगाटात न्हावून निघते, झगमगाटात न्हावून निघते कलावंतांची अथक साधना. झगमगाटात न्हावून निघते कलावंतांची अथक साधना. जिवंत करतात अभिनयातून तुमच्या आमच्या मनातील भावना. चित्रपटाचा कॅमेरा जणू काळावर करतो मात, चित्रपटाचा कॅमेरा जणू काळावर करतो मात. वर्तमान जणू सुरक्षितपणे बंद होतो कॅमेराच्या आत. अभिनयाची 2 तीर्थस्थाने, अभिनयाची 2 तीर्थस्थाने, चित्रपट आणि रंगभूमी. कला, संवाद, भूमिका आणि पात्रांची आहे ती जन्मभूमी, आहे ती जन्मभूमी. धन्यवाद शांतपणे मला ऐकून घेतल्याबद्दल. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर मला माझी कविता सादर करण्याची संधी मिळाली म्हणून शर्वरजी, केतकीजी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू बोलपट. नाही, खूपच छान कविता, खूपच छान सादरीकरण त्याचं, आणि विषयाला योग्य कविता एकदम आज तुम्ही इथे सादर केली आहे. त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासारखे कलाकार आम्हाला लाभतात हेच आमचं भाग्य आहे. तर खूप धन्यवाद दीप्तीजी. थँक्यू. तर प्रेक्षक हो, जसं एखाद्या नाटकात एखादा अंक संपतो तर पहिली घंटा वाजते, तसंच इथे आपला पहिला अंक संपलेला आहे आणि ऑनलाईन घंटा समजत आपण पहिला अंक इथे संपवतो आहोत. यानंतर काही सूचना आहेत आणि त्यानंतर दुसरा अंक सुरू होईल. सूचनांसाठी मी शर्वरीला आमंत्रित करतो. क्या बात है. माहोल एकदम सेट केलायस तू स्वप्नील. खूप छान मजा येते आणि सगळे पार्टिसिपेंट्स पण खूप एन्जॉय करतात आणि खूप छान सादर करतात. सो युट्यूब बघत असताना जी नॉन स्किपेबल जी ऍड असते ती मी आहे सध्या. फक्त अनाउन्समेंट पुरते आले, पण स्किप करता येत नाही.
अशी. तर अनाउन्समेंट अशा आहेत, मी आधी म्हटलं तसं, जे लेट जॉईन केलं असेल त्यांनाही कळेल की आपण येत्या 8 तारखेला म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी 2 उपक्रम घेऊन येतोय तुमच्यासाठी. एक मुंबईत मराठी गझल रायटिंगचा आहे, जे जगदीश पाटील ज्यांचं तुम्ही ऑनलाईन गझल रायटिंगचा वर्कशॉप एन्जॉय केला असेल तुमच्यापैकी काही जणांनी, त्याचंच आपण ऑफलाईन स्वरूप घेऊन येतोय. त्यामुळे नक्की तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे, जसं ऑनलाईनला दिलात. आणि 8 तारखेला आपण ओपन माईक करतोय लाईव्ह, पण तो कोल्हापुरात, आणि तिथे केतकी होस्ट करणार आहे. सो नक्की त्यालाही तुमचेही कोणी ओळखीचे असतील, मित्रमंडळी असतील तर नक्की त्यांना आवर्जून सांगा. आणि बोलपटच्या कोल्हापूर सिरीजला पण तेवढाच प्रतिसाद द्याल अशी आशा करते. सो एवढी छोटी announcement. पहिल्यांदा कोल्हापुरात पहिल्यांदा येतोय. करतोय. येस, मुंबईत बरेच झालेत, पुण्यात एकदा झालंय, पण यावेळी कोल्हापूर काढतोय. सो तुमच्या शुभेच्छा तर हव्याच आहेत आम्हाला, आणि तुमचा प्रतिसादही आवडेल. तो एवढं बोलून मी आय डोंट वॉन्ट टू ब्रेक द फ्लो एनी मोर. स्वप्नील, प्लीज कॅरी ऑन द गुड वर्क. खूप छान. आणि हा फ्लो ब्रेक म्हणजे करण्यापेक्षा मी याला म्हणेन अंक म्हणूनच असतात, की या सूचना दिल्यानंतर लोकांना परत कॉन्सन्ट्रेट करायचं, की एक फ्लो असतो ऐकण्याचा, आणि त्यानंतर एक फ्लो असतो की परत तुमचे थॉट्स त्या ऐकण्यामुळे ऍज अन आर्टिस्ट इतक्या जागी गेलेले असतात की त्याला परत आणायचं कसं. कारण एखादं ऐकून तुम्हाला एखादी गोष्ट क्लिक होते, कोणी कॉलेज चाललं जातं, कोणी वनात चाललं जातं, तर कोणी कुठे. तर त्यामुळे आपण परत त्या सगळ्यांना इकडे बोलवूया, मेंटली बोलवूया, आणि सुरू करूया आता दुसरा अंक या कार्यक्रमाचा. आणि त्यासाठी मी बोलवतो पुढच्या कलाकाराला, राजेंद्रजी. आय गेस राजेंद्र नाहीये कॉलमध्ये. ते आलेले पण ओके. त्यांनी अच्छा. कधी लिव्ह केलं माहित नाही. मृणालजी. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार, स्वागत आहे. आणि ऍक्च्युली थीम आपली अशी होती की नाटक किंवा सिनेमाशी रिलेटेड काही सादर करायचंय. तर मी मला आवडलेल्या एका सिनेमाबद्दल बोलणार होते. पण वा. आता त्याच्याशी रिलेटेड, त्या विषयाशी रिलेटेड मी कविता पण सादर करेन माझीच. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची की आपला सगळ्यांचा खूप लाडका, कुणी जरी तो वरवर दाखवलं नाही तरी मनातून सगळे ज्या महिन्याची वाट बघतात, तो फेब्रुवारी महिना सुरू झालाय. सगळे डेज पुढच्या आठवड्यात असणार आहेत. नवीन काही करायचं, जुनं काही आठवायचं, त्याच्यासाठी खूप छान असलेला हा महिना आहे. तर त्याच्याशीच रिलेटेड एक सिनेमा, म्हणजे मोस्टली सगळ्या सिनेमांमध्ये लव्ह स्टोरी असते, पण एक मराठी सिनेमा आला होता 2 वर्षांपूर्वी, सहेला रे. तुम्ही काही लोकांनी पाहिला असेल, नसेल तर मी 1 मिनिटात फक्त त्याबद्दल सांगते. मृणाल कुलकर्णी, नंतर सुमित राघवन होता मला सुमित वाटतं. राघवन आणि सुबोध भावे, असा तिघांचा हा सिनेमा होता. ऑब्व्हियसली आपलं अनसक्सेसफुल झालेलं प्रेम जर आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात समोर आलं तर त्यावेळेला काय होतं, ते माणसं कसं हँडल करतात. तर मला त्या सिनेमाचं नावच खूप आवडलं होतं. तर मी त्यावर एक छोटस 2-4 ओळी लिहिल्या होत्या. त्या वाचून सिनेमाबद्दल न बोलता मी कविता वाचते. सहेला रे. नावातच दाटून आलेलं आणि एका शब्दात सामावलेलं भावविश्व, असा शब्द म्हणजे सहेला. न सांगताही सगळं मनातलं जाणून घेईल असा, गदमदलेल्या जीवाला वळीवाप्रमाणे दिलासा देईल असा, ज्याच्या असण्यानेही आपल्या मनाचा मोगरा फुलणार असतो, चाफा बोलणार असतो, असा सहेला. असा सहेला ज्याच्यावर आपलं प्रेम आणि त्याचं आपल्यावर निस्सीम प्रेम असतं. फक्त त्या प्रेमाला लग्न ह्या मुक्कामापर्यंत पोचता येत नाही, आणि रूढार्थाने मग हे प्रेम मनातली लव्ह स्टोरी बनवून उरतं. पण वरून जरी पाणी निवळलं तरी आत खोलवर ठसठसतं, कासावीस करतं, जगू देत नाही, मरूही देत नाही. फक्त तिच्या किंवा त्याच्या आवडीच्या गोष्टींमधून सतत आठवत राहतं. आणि जर
अचानक हे खोलवर पुरून टाकलेलं आणि तरीही जिवंत असलेलं प्रेम समोर आलं तर ते त्या सहेलारीमध्ये दाखवलंय. पण असं जर समोर आलं तर आपल्याला काय आठवतं? तर माझ्या 2 छोट्याशा कविता आहेत आणि दोन्ही याच विषयावर आहेत, म्हणून मी त्या वेळेत वाचायचा प्रयत्न करते. एक आहे अशाच आपल्या खोल पुरून टाकलेल्या प्रेमाबद्दल. माझीच कविता आहे. कवितेचं नाव आहे स्लॅम बुक. तुम्हाला आठवते का स्लॅम बुक आपण शाळे कॉलेजमध्ये भरायचो? आला ना, फेब्रुवारी आलाय, त्यासाठीच आहे ती. काल स्वप्नात पाहिलं मी तुला त्याच लाल सूट मध्ये तू शाळेच्या गॅदरिंग मध्ये घातलेला. काल स्वप्नात पाहिलं मी तुला त्याच लाल सूट मध्ये तू शाळेच्या गॅदरिंग मध्ये घातलेला. चेहऱ्यावर तोच निरागसपणा, वर्गाच्या खिडकीतून टोकावून पाहायचास तसाच. त्याच जोडसाखळीतल्या निसटत्या स्पर्शांचे आभास, निबंधाच्या वहीतलं तुझं वळणदार अक्षर, ऑफ तासाच्या अंताक्षरीतलं आपण असंच एकच गाणं एकाच वेळी एकदम म्हणणं आणि चमकून एकमेकांकडे पाहणं. सगळं स्वप्नात येतं, सगळं स्वप्नात येतं अजूनही माझ्या. तुझ्या स्वप्नात येतात का रे कधी माझ्या वेण्यांची लाल रिबिनींची फुलपाखरं? तुझ्या स्वप्नात येतात का रे कधी माझ्या वेण्यांच्या लाल रिबिनींची फुलपाखरं? ही अशी कविता आहे त्याच्या आठवण्याची. आणि आता प्रॉमिस डे आलाच आहे आणि खोलवर पुरूनही टाकलेलं आहे, ते कदाचित समोरही येईल. तर त्यासाठीची एक छोटीशी कविता. कवितेचं नाव आहे प्रॉमिस. हे सगळं सहेलालाच सांगते मी कवितांमधून. फक्त जाता जाता सांगेन म्हणते, त्या दिवशी हातात धरून चुरगाळून गेलेलं ते पत्र तुलाच लिहिलं होतं. जाता जाता सांगेन म्हणते, त्या दिवशी हातात धरून चुरगळून गेलेलं ते पत्र तुलाच लिहिलं होतं. खूप हिंमत गोळा करून शब्दांचं कोडं सोडवत सोडवत कसं तरी मांडणार होते मनाची घालमेल तुझ्या पुढे. कॉलेजला आले आणि तुला पाहिलं तेव्हापासून दरवेळी उसळी मारणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांचं मनोगत. अनेक दिवस या त्या खांबा नाडून तुला पाहिल्यावर, अनेक दिवस या त्या खांबा नाडून तुला पाहिल्यावर, कधी अचानक समोर आल्यावर, तुझं नाव ऐकल्यावर, वाचल्यावर, तू दुरून येताना दिसलास तरी कोरड्या पडणाऱ्या माझ्या घशाचं मनोगत. तुझी माझी नजरानजर होताच पोटात पडणाऱ्या खड्ड्याबद्दल, तुझी माझी नजरानजर होताच पोटात पडणाऱ्या खड्ड्याबद्दल, डोळ्यात येणाऱ्या एका अश्रूबद्दल आणि तू न दिसल्यास वाटणाऱ्या हुरहुरीबद्दल मी लिहिलं होतं त्या पत्रात. तेव्हाही असेच भिजायचे माझे हाताचे तळवे घामाने, तेव्हाही असेच भिजायचे हाताचे तळवे घामाने, आजही तसेच भिजले. फक्त आज तुझ्यासोबत तीही दिसली हातात हात घालून, आज तुझ्यासोबत तीही दिसली हातात हात घालून आणि माझ्याजवळ फक्त ओला कागद आणि ओल्या पापण्या. नव्हतेच सांगणार कधी तुला हे, नव्हतेच सांगणार कधी तुला हे, पण आज प्रॉमिस डे, पण आज प्रॉमिस डे आहे म्हणून स्वतःला केलेलं प्रॉमिस मोडून अखेर सांगितलंच. भले खूप उशीर झालाय तरी सांगितलंच. त्या दिवशी हातात धरून चुरगाळून गेलेलं ते पत्र तुलाच लिहिलं होतं. धन्यवाद. वा वा वा, खूपच सुंदर सादरीकरण. मी या विषयावर काहीही जास्त बोलत नाही, कारण ऑडियन्स मध्ये माझी आई पण आलेली आहे. त्यामुळे स्लॅम बुक प्रेम हा विषय मी सध्या सोडतो आहे, की कारण नंतरची प्रतिक्रिया जी माझी येणार आहे तिकडे फोनवर, त्याला मी सोडलेलं बरं. नाही पण मला एक या निमित्ताने मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची की कोणी जर तो सिनेमा बघितला नसाल तर तो प्लीज बघा. मला त्या दिवशी त्या सहेलाबद्दल मी इतकं मनापासून खूप काय काय लिहिलं आणि म्हणजे रिव्ह्यू सारखं लिहिलं होतं मी सिनेमा बघितल्यावर. आणि तो रिव्ह्यू म्हणजे मी माझं लिहिलं होतं सिनेमाबद्दल खूप लिहिण्यासाठी मला सहेला कसा वाटतो. तर 5 मिनिटात तो रिव्ह्यू मृणालताईंपर्यंत पोहोचला, प्रोड्युसर्स पर्यंत पोहोचला. ते सगळे अरे आता वा. माझे इतके छान मित्रमैत्रिणी झाल्यासारखे झालेत. म्हणजे प्रोड्युसर सुद्धा स्वतःहून क्या बात. बोलतात की आता तू काय लिहितेस वगैरे. तर कसं असतं की आपल्याला एखादी कलाकृती, नाटक असू दे, सिनेमा असू दे, असं मनापासून आवडतो. आपण त्याच्याशी कुठेतरी आपली एक तार जोडली जाते, आपण त्याबद्दल काहीतरी लिहितो. तेव्हा आपल्याला अशा खूप छान म्हणजे संधी पण येतात. तर तशी त्या सिनेमाने मला दिल्यामुळे माझ्यासाठी तो खास आहे आणि खूप सुंदर सिनेमा आहे. आपण जरूर बघा. प्रत्येकाला कुठे ना कुठे आपली तुपली एक एक तार त्यात सापडेल. धन्यवाद पुन्हा एकदा आज मला संधी दिल्याबद्दल.
सर्वांना आणि फेब्रुवारी खूप जावं. आमचा हा सुखद योगायोग आहे की त्या मृणालताईंनी केलेला पिक्चर या मृणालताईंद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तर त्याच्याकरता खूप खूप आभार आणि धन्यवाद तुमचे. तर चला पुढे वाढूया आणि पुढच्या कलाकाराला आमंत्रित करूया. सुरेशजी. आय थिंक ते पण नाही आहे. नमिताजी. धन्यवाद. माझा खूप उशिरा नंबर ठेवल्याबद्दल मी आत्ताच 10 मिनिटं झाले आनंद घेऊ लागले, घरी पोहोचले आणि कारण मला ते वाटेत ट्रॅफिकमध्ये ऐकायचं नव्हतं. खूप छान चाललाय कार्यक्रम, मस्त वाटतं आहे आणि हा विषयच असा आहे की बऱ्याच वेळेला वाटतं असं व्यक्त व्हावंसं पण हिचकिचाहट असते. म्हणजे आपण त्याच्याविषयी लिहू का म्हणजे फॉर अगेन्स्ट काही लिहू तर पण माझी मैत्रीण आणि आत्ता इथे ती उपस्थितच आहे की तिच्या एका उपक्रमामुळे मला हे लिहिण्याचा योग आला होता. माझ्यापेक्षा शी बिलीव्स मोर की आय कॅन राईट, सो शी मेक्स मी राईट मेनी अ टाइम्स. त्याच्यातलाच वा हा एक वा. प्रयत्न आहे आणि चित्रपट आहे कागज, पण पंकज त्रिपाठीचा. कागज के फूल वगैरे तो आधीचा कुठला हो नाही. हो. मी लिहिताना जेव्हा लिहिलं त्यावेळेला हे आधी कविता प्रेझेंट केली आहे त्याच्यात, परंतु कविता आपण नंतर घेऊयात. त्याच चित्रपटातली आहे जी सलमान खानच्या आवाजात आहे. अतिशय सुंदर आहे ते आणि इट इज इन द बिगिनिंग ऑफ द फिल्म, पण ते फार सुंदर आहे. तुम पागल थे पागल हो और पागल ही रहोगे. तुम पागल थे पागल हो और पागल ही रहोगे. हिंदी चित्रपट कागज यातलं रुक्मणीच्या तोंडातलं हे वरचं वाक्य मला खूप आवडलंय. कारण सर्वसाधारणपणे समाजात सहचराच्या पागलपणामुळे कुठलीही स्त्री त्याची साथ सोडून देतानाच आपल्याला दिसते आजूबाजूला. आणि विशेषतः माध्यमांमधनंही तिचं चित्रण थोडंफार तसंच असतं. बोलीतली अत्यंत सुंदर अशी गीतं त्यांनी सजलेला आणि ही कविता सुद्धा जी आता मी नंतर म्हणणार आहे ती चित्रपटात आहेच. यातलीच असीम अहमद अब्बासी यांची कागज नावाची कविता या चित्रपटातली जी मला उद्धृत केलीच पाहिजे इतकी आवडली आहे आणि तुम्हालाही आवडेल. विशेषतः आता मी सुद्धा जेव्हा माझ्या डिजिटल पाऊल खुणा उमटवायला सुरुवात केलीये, डिजिटल व्यासपीठावर हे सादरीकरण करतेय, माझी लिखाणं डिजिटल स्वरूपात साठवूनही ठेवतेय, तेव्हा हे पाहून मला जाणवतंय की अक्षरशः आपण सगळेजण मिळून एक चळवळच चालवतोय फ्रॉम पेपरलेस टू क्लाउड एक्झिस्टन्सची. फ्रॉम पेपरलेस टू क्लाउड एक्झिस्टन्सची. तर हे कशासाठी सांगितलं तर ती बॅकग्राऊंड होती, पार्श्वभूमी होती. अशा या आपल्या जगामध्ये एका 2 मुलांच्या वडिलांना आपण जिवंत असल्याचा पुरावा कागदोपत्री सिद्ध करावा लागतो आणि ही घटना काल्पनिक नाही हा पराकोट आहे त्यातला. शाळेत शिकलेलं पुस्तकातलं माहितीपूर्ण शिक्षण हे आपण ज्यात जगू पाहतोय त्या प्रत्यक्षात असलेल्या जगापेक्षा फार वेगळं असतं. आपण आपले अनुभव घेत घेत आपली स्वतःशी अशी एक गोष्ट तयार करायला सुरुवात करतो. त्याला तसा आकार देण्यासाठी बरेच घटक कारणीभूतही ठरतात. ते म्हणजे आपली बालपणातली जडणघडण. जे संस्कारित केलं गेलंय त्याला अवलंबण्याची आपली स्वतःची क्षमता. आपल्याला भेटणार, सापडणारं नाही हं, भेटणारं जग आणि त्यावर आपली स्वतःवर त्याचा परिणाम करून घेण्याची तयारी. कागज ही सत्यकथा मी पडद्यावर पाहिली तेव्हा त्याचं मी परीक्षण, ट्रेलर काहीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे कुठल्याही पूर्वग्रहाने मी तो पाहिला नव्हता. जे एका परीने फार छान झालं होतं. यातला नायक म्हणजे आपला अभिनेता पंकज त्रिपाठी. त्याच्या अभिनयाचे मी पहिल्यापासूनच प्रशंसक आहे. तर हा नायक आहे भरतलाल. आकाश पाताळ एक करतो आणि कशासाठी? सरकार दरबारी आपल्या नावाची फक्त नोंद होण्यासाठी. एका विशिष्ट क्षणी या लढाईत मृतक ही ठीक है अशी जवळपास निराशेनं हारच मानतो.
पुढे मात्र भरतलाल एका वळणावर स्वतःला सरकारी नोंदी जिवंत सिद्ध करणं या आपल्या जीवन ध्येयानी झपाटलेला पाहिला. पण मीही एक सामान्य माणूस म्हणून माझ्या सभोवती इतक्या असह्य गोष्टी घडताना बघते की पोटतिडकीनं त्या बदलल्याच पाहिजेत असं वाटत असतं, ठसठसत असतं. बऱ्याचदा अगदी ते श्वासागणित जाणवत असतं. नियम सर्रास तोडणारे, एखाद्याच्या वर्णावरनं शरीर यष्टीवरनं हिणवत सुटणारे, सांपत्तिक भेदाभेद करणारे आणि कहर म्हणजे हे टॉपमोस्ट आहे बरं का, अग्रक्रम आहे याचा. कहर म्हणजे फुंकणारे. हे सगळं बदलण्याची शक्यता एका क्षणात, एका व्यक्तीत, एका प्रसंगात नाहीये निश्चितच. मला पटतंय हे. मला हे पटत नाही की या भावनेनं ते बदलण्यासाठीचा प्रयत्न करणं यानं आपल्यासारखीच ठसठस बाळगणारे आपल्या कारव्यामध्ये जोडले जातात आणि किमान सजगता तरी येते. आणि हे नक्की होतं. प्रत्येकाच्या अंतस्थ असलेल्या आणि यथायोग्यपणे बाहेर पडणाऱ्या सांगाडा या बोधचिन्हासह चित्रपटामध्ये भरतलाल अगदी निवडणूकही लढवतो. म्हणजे ही जाणीव आपल्या प्रत्येकाच्या मनात असतेच असते. ती पागलपण म्हणून काहींची व्यक्त होते, प्रकट होते, एवढंच. हा भगीरथ प्रयत्न केल्यानंतर भरतलाल त्यात यशस्वी होतो का? कागदोपत्री फायनली तो जिवंत असल्याची नोंद तरी होते का? यासाठी हा चित्रपट अवश्य बघा. हा चित्रपट बघताना स्वतः केलेल्या काही प्रयत्नांची, जगलेल्या क्षणिक अशा बदलांची, स्वतःच्या मनात उमटलेल्या उर्मीची तुम्हाला नक्कीच आठवण होईल, जशी मला स्वतःलाही झाली. मनोधैर्य खचूनही भरतलाल व्यवस्थेविरुद्ध हा लढा कसा देतो ते बघताना आपण आपल्या स्वतःच्या आठवणीतल्या एका तरी प्रसंगापाशी येऊन थबकतो आणि आपण तथाकथित व्यवस्थेच्या त्या निर्णयावर कसं पाऊल उचललं होतं, आक्रमक ही स्वीकृती केली अशी शरणागती ते आपल्याला आठवत राहतं. व्यवस्था बदलण्याची क्षमता आज प्रत्येकाला नसणारच आहे. पण ह्या अशा हँडफुल झपाटलेल्या विरोध न करणं, झपाटलेल्यांना विरोध न करणं, त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांची खिल्ली न उडवणं, हे आपल्यातला प्रत्येक जण निश्चित करू शकतो. तुम पागल हो, तुम पागल थे, पागल हो और पागल ही रहोगे, हे चित्रपटातलं वाक्य रुक्मिणीच्या तोंडचं आहे. ही अशी पागलपणाला ऊर्जादायी आणि अथक साथ लाभली तर ही व्यवस्था आणि प्रगती यातलं अंतर निश्चित कमी होईल. एक साधीशी घटना, पण सामान्य नागरिक म्हणून आपल्याला मंथन घडवते खरं. चित्रपट अतिशय साधा आहे, पण तो मनस्वी आहे. म्हणून मीही मृणालताईंसारखी विनंती करते की अवश्य बघा. पॅन्डेमिकच्या आधी तो अगदी फ्रीली युट्यूबवर होता, पण माहिती नाही काय झालं, त्यांनी तो काढून टाकलाय. आणि आता क्लायमॅक्स, ती कविता. खरंच ऐका, ही कविता सुरुवातीला आहे आणि ती सलमान खानच्या आवाजात आहे. कागज. कुछ नहीं है मगर सब कुछ भी, कुछ नहीं है मगर है सब कुछ भी, अजीब है ये कागज भी. बारिश में है नाव कागज की, सर्दियों में है अलाव कागज की, आसमान में है पतंग कागज की, सारी दुनिया में है जंग कागज की. कभी अखबार तो भी कभी खत कागज, रोजमर्रा की जरूरत कागज, आने जाने की सहूलत कागज, जीने मरने की इजाजत कागज. म्हणजे डेथ सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट. प्यार की चिट्ठियां भी कागज की, काम की अर्जियां भी कागज की, जश्न में झंडियां भी कागज की, जिस्म में मंडियां भी कागज की. बने नातों का भी गवाह कागज, बने नातों का भी गवाह कागज, कभी शादी तो कभी निकाह कागज, कहीं तलाक का गुनाह कागज, बनाए या करे सब तबाह कागज. छीन ले खेत घर जमी कागज, छीन ले खेत घर जमी कागज, पीछे आंखों की नमी भी कागज. हर जगह यूं है, हर जगह यूं है लाजमी कागज, जैसे घर का है आदमी कागज. कुछ नहीं है, कुछ नहीं है मगर है सब कुछ भी,
क्या अजीब चीज है ये कागज भी, क्या अजीब चीज है ये कागज भी. खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर, खूपच सुंदर. मी पुढे वाढण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कथाकथन करतात का? कारण मी ज्या स्ट्रगलिंग आहे, परंतु व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, सो थँक्यू. कारण तुम्ही ज्या भावना आपल्या ज्या लयीत सादर केल्यानं मला खात्री प्रत्येक जण इथे मंत्रमुग्ध होऊन गेला. त्यामुळे मला म्हटलं पुढे काहीही वाढण्याच्या आधी हा प्रश्न होता की तुम्ही कथाकथन किंवा काही करतात का? कारण अप्रतिम, अप्रतिम. फक्त एकच गोष्ट ऍड करतो की त्या कागदाला जेव्हा कलमची साथ मिळते तेव्हा तुमच्या आमच्यासारखे इथे येतात. थँक्यू सो मच. चला, प्रत्येक कलाकाराकरता ज्यांनी कधीतरी त्या कागदवर आपली कलम घेऊन एक रचना केली होती त्याच्याकरता प्रत्येकाकरता एकदा जोरदार टाळ्या. चला, कार्यक्रमाला पुढे वाढवूया आणि पुढच्या कलाकाराला बोलवूया. स्वातीजी. तुम्ही स्वातीजी नाही आहात. नाही येत आय गेस. उत्तमजी, तुम्ही करू शकता का परफॉर्म आता? 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं लोकेशन. एक परफॉर्म होऊन जाऊ द्या, मी करतो लगेच. चालेल 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 चालेल. मंदार मराठे तुम्ही आहात? हॅलो, येतोय माझा आवाज? हो हो, अगदी व्यवस्थित. नमस्कार, मी मंदार मराठे आणि बोलपटसाठी मी नवीन आहे आणि माझ्यासाठी बोलपटही नवीन आहे. पण इथे येण्याची संधी मला जतीन पोद्दार यांच्याकडनं मिळाली. त्यांनी मला हे सजेस्ट केलं की तू इकडे येऊन परफॉर्म करू शकतोस. सो त्यांचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. तर माझी आजची कविता आहे ही आजच्या विषयाला धरून नाही आहे, पण जे संपूर्ण आता जे काही चालू आहे राजकारण आणि हे सगळं त्याबद्दलची आहे. तर सॉरी की विषयाला धरून नसल्यामुळे मी सादर करतोय, पण पुढच्या वेळी जो विषय असेल त्याला मी धरून काहीतरी सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मी सुरू करतो माझी कविता. कवितेचं नाव आहे गल्ली बोळातली लोकशाही. गल्ली बोळात लागतात बॅनर, हातात येतं पॅम्पलेट. सुरू होतो खेळ जेव्हा येतात ईव्हीएम आणि बॅलेट. 5 वर्षांनी येतात साहेब घालून कडक जॅकेट. 5 वर्षांनी येतात साहेब घालून कडक जॅकेट. विकासाच्या वेळी मात्र हे होतात नेहमीच लेट. कार्यकर्त्याचं पेट्रोल जाळून साहेब फिरतात जोरात. आश्वासने खोटी तरी घोषणा देतात जोरात. निवडून आल्यावर साहेब गाडीची काच करतील वर. निवडून आल्यावर साहेब गाडीची काच करतील वर. कार्यकर्ता मात्र उभा तसाच आपल्या चौकावर. बोट झालं निळं आणि मत गेलं मशीन मध्ये. आता साहेब गायब होतील एसीच्या केबिन मध्ये. सत्ता स्थापन करण्याची सुरू होते कुरघोडी. सत्ता स्थापन करण्याची सुरू होते कुरघोडी. समजत नाही काय होते आघाडी की बिघाडी. मतदान केलं कर्तव्याने उरली आशेची वाट. मतदान केलं कर्तव्याने उरली आशेची वाट. लोकशाही जिवंत राहो हीच खरी मात. हसत खेळत सांगतो हे टोचून नाही कुणाला. हसत खेळत सांगतो हे टोचून नाही कुणाला. व्यवस्था सुधारेल तेव्हा फायदा होईल सगळ्यांना. फायदा होईल सगळ्यांनी. धन्यवाद. वा, नुकतंच इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात अजूनही त्याच फिलिंग आहे. मुंबईचा अजून मेयर सुद्धा आलेला नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा ही कविता येते तर हा बरोबर, कारण ते पण तिकडे असं झालं होतं का काय का तिकडे तसं झालं होतं. हा जो कनेक्ट होतो ना तो खरंच म्हणजे तसंच आहे. तर खूप छान विषय, काही हरकत नाही तुम्ही आजच्या टॉपिकवर नाही लिहिलं, पण आमच्या सोबत जुडणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि फार कमी असे पोर्टल्स आहेत जिथे आपल्याला आपल्या भाषेत या मराठी भाषेत आपल्याला सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यातलं बोलपट एक आहे आणि असेच आमच्या सोबत बनून राहा. आणि आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि फक्त तुम्ही बोलले तर मला सचिन खेडेकरांचा एक पिक्चर आठवतो, मला नाव एकदम लक्षात नाही येत. आजचा माझा दिवस, आजचा दिवस माझा. आजचा दिवस माझा. तोही असं म्हणजे थोडा लाईट हार्टेड, ते सीएम असतात आणि मग काय काय ब्युरोक्रेसी मध्ये घडतं
बरोबर. त्या ह्याच्यात मला एकदम त्या चित्रपटाची आठवण आली. तर ज्यांनी नसेल बघितला तो नक्की बघा. नक्की बघा. असा हो, खूप लाईट छान आहे. हार्टेड खूप असा मूव्ही आहे. खूप आणि छान हा आहे. जो विषय ह्यांनी मांडला, अगदी म्हणजे अगदी नाही तरी त्या विषयाशी मागे पुढे असलेला तो पिक्चर आहे. तर खूप खूप धन्यवाद मंदारजी आमच्यासोबत बोलण्यासाठी. चालेल. धन्यवाद. उत्तमजी, एकदम अशी धमाकेदार एंट्री केलेली आहे तुम्ही. तुमचा माईक म्यूट आहे एकदा. हॅलो, येतोय हॅलो. आवाज? हो हो, अगदी व्यवस्थित. सुरू करू शकतो काय? येस. चालेल. स्वागत. हाय, हॅलो, कसे आहात सर्वजण? तुम्ही सगळे इथं आलात. अरे, शांत दिवस खराब. तुम्ही सर्वजण इथे आलात आज म्हणजे सर्वजण चांगलेच असतील, नाही तर असं तर नाही की कोणी तुमच्या ओळखीचं कोणी ICU मध्ये ऍडमिट आहे आणि मग तुम्ही इथे आलात, असं तर काही सीन नसेल आय होप कुणाचा. सो मी सुरुवात करतो. हॅलो, माझं नाव उत्तम आहे आणि मी जवळपास 1 वर्षापासून स्टँडअप करतो. जास्त करून बोलपट सोबतच करतो कारण की याच्यासाठी कुठं जावं लागत नाही. याचा USP आहे. तर मी टिटवाळामधून येतो. तर तुम्ही जनरली ज्यावेळेस पीक आवर मध्ये लोकलचा प्रवास सर्वांनी केलाच असेल, खास करून मुंबई लोकलचा पुणे लोकलपेक्षा. तर ज्यावेळेस मी टिटवाळापासून येतो त्यावेळेस आंबिवलीपर्यंत म्हणजे इतकी जागा असते पुढच्या स्टेशन पर्यंत की तुम्ही चालू ट्रेनमध्ये भांगडा नाचू शकता किंवा तुम्हाला वाटेल ते डान्स करू शकता, एवढी स्पेस असते. त्याच्यानंतर तिथून पुढे तुमचा होतो पुतळा. म्हणजे जस्ट की तुम्ही जर अशा पोझिशन मध्ये वर राहत असेल तर तो शेवटच्या स्टेशन पर्यंत असाच असतो. सो पहिल्यांदा मला खूप एक्साइटमेंट राहायची की आज आपण कोणता पुतळा होणार आहे, की काल आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झालो होतो, उद्या कोणता पुतळा होणार आहे याचीच आवश्यकता म्हणजे याचीच मला एक्साइटमेंट राहायची. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांना असं पण वाटायचं की ही लोक एवढा लांबून येतात म्हणजे हे लोकांचं खूप स्ट्रगल वगैरे असेल, तर बाकी स्ट्रगल वगैरे काय राहत नाही. कारण की स्ट्रगल वगैरे त्यावेळेस राहतो ज्यावेळेस तुम्हाला कळतं की हा स्ट्रगल आहे. ज्यावेळेस माणसाच्या ट्रेनच्या गर्दीमध्ये भावना भरून जातात त्यावेळेस त्याला स्ट्रगल, हॅपीनेस या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. तर तुम्ही सर्वजण इथं आलेले आहात, त्याच्यामुळं मी बेसिकली गावातून येतो. तर आमच्या गावी लहानपणी जे एंटरटेनमेंटचे सोर्स होते म्हणजे मनोरंजनाची जी साधनं होती ती खूप कमी होती. लाईट नव्हती, त्याच्यामुळे टीव्ही नव्हती. तर माझ्यासाठी एंटरटेनमेंटचा सोर्स होता की माझ्या घराशेजारी राहणाऱ्या जोडप्याचं भांडण. ते प्रत्येक संध्याकाळी त्यांचं भांडण सुरू व्हायचं आणि ज्यावेळेस त्यांचं भांडण सुरू व्हायचं तर त्यावेळेस माझी आई मला चपाती आणि भाजी द्यायची आणि तिथं बसवायची की बघ आता 1 तास तर तू हेच बघत बस. दर दिवस भांडायचे, ते खूप भांडायचे. थंडीच्या दिवसामध्ये त्यांची कधी भांडणं व्हायची नाही. मी लहान होतो, मला या गोष्टीचं खूप नवल वाटायचं. आणि मग त्याच्यानंतर जॉब वगैरे सुरू केला आणि खूप मित्र वगैरे झाले, मैत्रिणी पण झाल्या. तर माझ्या एका मैत्रिणीने मला एक वाक्य सांगितलं होतं की म्हणे ज्यावेळेस तू नर्वस असशील त्यावेळेस तू फक्त फुलपाखराचा विचार कर. की फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, पण प्रत्येक दिवस ते अशा पद्धतीनं जगतं की त्याचा शेवटचा दिवस आहे. आता फुलपाखरू ते जगणारच ना, ना त्याला जॉब आहे, ना त्याला बायका पोरं आहे ती, ना त्याला कुठं जाऊन स्टँडअप करायचे, ते प्रत्येक दिवस त्याच पद्धतीने जगणार आहे. आणि मग ते असं सांगत होती म्हणे की फुलपाखराचं आयुष्य म्हणजे खूप मुक्त असतं. फुलपाखरू खूप सुंदर असतं, ते नेहमी इकडून तिकडे प्रवास करतच असतं. याव झालं, त्याव झालं. मी म्हटलं 2 मिनिटं फक्त म्हणलं माझा एक छोटासा प्रश्न आहे. तू हे जे सगळं फुलपाखराविषयी बोलते, हे सगळं फुलपाखराला स्वतःला माहिती आहे का? की ते काय करतं आणि कसं करतं? सो हे असं झालं. तिला फुलपाखरू खूप आवडतं. तर ती मला बोलली, की "माझं नाव तू तुझ्या मोबाईलमध्ये फुलपाखरू म्हणून सेव्ह कर." आणि ज्यावेळेस मी तिला बघितलं, तिचं वजन 105 किलो आहे. म्हटलं फुलपाखरू छोटं. याच्यामध्ये बॉडी शेमिंगचं काही माझा याच्यामागे काही उद्देश नाही. कारण की मी लिहिलेलं आहे आणि मी तेच लिहितो जे मी तेच बोलतो जे मी लिहितो. हां. सो बॉडी शेमिंग वगैरे काही या गोष्टीचा काही तसं नाही. पण फॅक्ट आहे तो. इव्हन ती आणि माझा मॅनेजर मी यांच्यामध्ये फरकच करत नाही. कारण की दोन्ही जवळपास मूर्खच आहे ती.
खूप सारे लोक मला बोलतात की तू स्टँडअप मध्ये शिवी वगैरे देत नाही, खूप चांगलं स्टँडअप करतो. मला स्टँडअप मध्ये शिवी द्यायची गरज पण पडत नाही, कारण की मी सगळ्या शिव्या माझ्या मॅनेजरलाच देतो. तो डिझर्व पण करतो. सो ज्या वेळेस ती मला बोलली की म्हणजे दरवाजा लावून घ्या आणि बाहेर जा 2 मिनिटं. हा. तर ज्या वेळेस तो बोलला की रिसेंटली मी माझ्या मॅनेजरला भेटायला गेलो होतो. तो मुंबईमधल्या एका खूप मोठ्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर राहतो. मी त्याच्या खिडकीतून पहिल्यांदा घार बघितली आणि नंतर घारीची पाठ बघितली. तो एवढा वर राहतो की घार सुद्धा त्याच्या खालून फ्लाइंग करते. ज्यावेळेस मी लिफ्ट मध्ये होतो त्यावेळेस आजूबाजूने 1-2 मच्छर होते. ते मच्छर सुद्धा बोलले की भाऊ मला मारू नको, आम्ही फक्त वर येत चाललोय. आणि मग ह्या अशा गोष्टी होत राहत्या. माझा मॅनेजर म्हणजे तुम्ही बघितलं असेल खूप सारे लोक असतात जे व्हॉट्सअप स्टेटस बघून इन्स्पायर होतात. इंस्टाग्रामवर रील बघून इन्स्पायर होतात की याव केलं पाहिजे, त्याव केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. एक दिवस माझा मॅनेजर आला आणि मला बोलला की ज्या वेळेस तू एखादी गोष्ट एक्सप्लेन करतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन कर. म्हटलं ठीक आहे. हे असंच चालू राहिलंय. सो एक दिवस आमच्याकडे एक क्लायंट आला. त्या क्लायंटला श्रीलंकेची ट्रिप पाहिजे होती. त्याला श्रीलंकेला फिरायला जायचं होतं. तर मी सांगितलं त्याला पॅकेज वगैरे सांगितले, सर्व ट्रान्सपोर्टेशन, अकॉमोडेशन वगैरे सर्व माहिती दिली. माझा मॅनेजर माझ्या शेजारी आला आणि मग त्याने त्या माणसासोबत बोलायला सुरुवात केली की म्हणे श्रीलंका खूप चांगली भूमी आहे. श्रीलंकेमध्ये प्रभू श्रीराम गेले होते आणि त्याच्यानंतर तिथे रामायण घडलं. अ, हिंदू संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये श्रीलंकेला खूप मोठं महात्म्य आहे. असं तो त्याने एक्सप्लेन केलं आणि त्याच्यानंतर तो माझ्याकडे वळला आणि बोलला की ह्या अशा पद्धतीने एखाद्याला एक्सप्लेन करून सांगायचं राहतं. मी म्हटलं ते सगळं ठीक आहे, पण तू ज्याला सांगतोय तो स्वतः मुसलमान आहे. तो तिथे काय करणार आहे जाऊन. सो मला वाटतं आता खूप काही लिहिलेलं होतं, पण ठीक आहे. थँक्यू फॉर मला ऐकल्याबद्दल आणि तुम्ही सर्वांनी एवढा वेळ मला ऐकलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि बस आता तुम्हीच बोला स्वप्नील सर. थँक्यू. मी माझा माईक म्यूट करतो. सर वगैरे नका म्हणू रे, सर वगैरे नका म्हणू. ऍटलीस्ट दादा तरी ठीक आहे, जास्तीत जास्त सर वगैरे नका. खैर मला सगळ्यात आधी सांग, तुझा मॅनेजर महाराष्ट्रीयन आहे? हा. मग आजची लिंक त्याच्याजवळ गेली तर चुकून युट्यूब वर जाईल, मग ऐकलं त्यांनी तर नाही नाही, त्याला फक्त एक्सेल शीट वाचायची जमते, बाकीच्या गोष्टी नाही जमत. चालेल. काही नाही. खूप चांगली गोष्ट एक आहे की एक कन्सिस्टंटली एका फ्लो मध्ये तू आपलं नरेशन दिलं. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कुठल्याही विषयाला एका विषयावरनं दुसरीकडे जम्प करणं, दुसरीकडनं तिसरी, तिसरीवरनं चौथी, ह्याच्याकरता एक जो फ्लो लागतो, जी कन्सिस्टन्सी लागते, ती तुझी खूप चांगली आहे. तर नक्कीच तू जेवढ्या विषयांवर लिहिशील पुढे, मला आशा आहे की तू ह्याच्यावर हीच कन्सिस्टन्सी आणि हाच फ्लो मेंटेन ठेवशील. त्यामुळे ह्याच्याकरता तुला तुला काही बोलायचं? हा नाही, जनरली काय असतं ज्यावेळेस आपण ऑफलाईन ओपन माईक करतो ना त्यावेळेस आपण थोडाफार वेळ समोर ऑडियन्सला देतो की जोक्स त्यांच्यापर्यंत पोहोचून ते रिलेट करेपर्यंत किंवा हसेपर्यंत थोडासा टाइम लागतो. सो मला वाटत नाही की इथं तेवढा टाइम, आणि तो माझाच बावळटपणे मी थांबायला लागत होतं एखादं वाचून दाखवल्यासारखं करायला पाहिजे बावळ होतं. नाही, हा प्रत्येक एक एक्सपिरियन्स असतो. आपण प्रत्येक गोष्ट इथून काही ना काही शिकतो, की ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तर कसं, ऑफलाईन असेल तर कसं. पण तू यात बघ ना, सगळ्यात मोठी गोष्ट यात मी जसं म्हटलं, तुझी कन्सिस्टन्सी आणि तुझा फ्लो. तू त्याच्यातही कुठे नाही केला, अरे चला ऑनलाईन येऊन गेलो आता, हा हवं तसं होत नाही, हा ठीक आहे करून सोडून द्या. नाही, तुझा जो सेट होता तू त्याला व्यवस्थित सादर केला. तर ते तू कायम ठेव. बाकी तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या काळात. धन्यवाद. तर चालेल. आपण थोडंसं अशा विषयावर परत येऊया. आपण काही अशी नाटकं आणि काही असे सिनेमे इतके गाजले आहेत की 2 जनरेशन किंवा 3 जनरेशन्स मध्ये त्याच्यामध्ये नक्कीच वाद होऊ शकतो की हे नाटक जास्त चांगलं होतं, याचा सिनेमा जास्त चांगला. मी काही अशी नावं घेतोय फक्त, बाकी तुमच्यावर सोडतोय, कारण माझं माझ्या आजोबांशी नक्कीच ह्याच्यावर झालेलं आहे. तर त्यातले काही आहेत जसे कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, शांतता कोर्ट चालू आहे, अश्रूंची झाली फुले, ऑल द बेस्ट, सिंहासन, मोरूची मावशी आणि न जाणे असे कित्येक अजून असे नाटकं आणि मूवीज आहेत ज्यात 2 जनरेशन मध्ये नक्की हा वाद होऊ शकतो की ह्याचं नाटक चांगलं होतं की ह्याचा चित्रपट. ती तर फुलराणी पण एक्झॅक्टली. तर असं कोणी असेल ज्याला असं वाटतं की मला हे नाटक जास्त छान वाटलं किंवा हा पिक्चर जास्त छान वाटला,
तर मी अगदी 1 मिनिटाचा वेळ त्यासाठी इथे ओपन करतो आहे, की जर कोणाला एखाद्याला आपली प्रतिक्रिया ज्यांनी दोन्ही व्यवस्थित बघितलं असेल, कोणाच्या सांगण्यावरून नाही, पण स्वतः दोन्ही बघितलेलं असं कोणी असेल आणि त्याला काही जर सांगायचं असेल तर. मी बोलायचं का कुणाला? हा एक मी मूवी पाहिलेली, ते इराणियन फिल्म होती ऍक्च्युली, म्हणजे त्याचं काय नाटक तर नव्हतं, बट ते जे मूवी होती मी सॉरी तुला थोडंसं मध्ये टोकतो. आपण आजचा विषय थोडासा ना मराठीसाठी ठेवलेला आहे. तर मराठीतलं जर एखादं मूवी आणि नाटक तू बघितलं असेल तर आम्ही ऐकायला तत्पर आहोत. मराठीमध्ये मग ते एक अजूनही मला वाटतं की एक सैराट एक चांगली होती, कारण मी ते एकच मूवी होती मराठीमध्ये जो मी थिएटरमध्ये बघितलेली, आणि एंडिंग जे आहे त्यांनी अशी सोडलेली, ते असं वाटत होतं इनकम्प्लीट आहे, कारण एक ऑडियन्स बेस असं असतं ना की एकतर असं असतं की एक हॅपी एंडिंग, मग जो ऑडियन्स बाहेर जाताना त्यांना वाटतं की हा काहीतरी चांगलं झालंय, आणि मग ते म्हणतात की हो पिक्चर चांगलं होतं. पण जो सैराट होतं ते एंड मध्ये असं सोडून जाते की नाही ते इनकम्प्लीट आहे काहीतरी, इथं काहीतरी कम्प्लीट नव्हतं, म्हणजे इन जनरल ऑडियन्सला. पण जेव्हा एक ऍज अ रायटर आपण एक स्क्रिप्ट रायटर बघतो की हे कम्प्लीट आहे, हे फक्त एक क्वेश्चन देऊन सोडलेलं आहे आपल्याला. तर ते मला एक वाटतं की सैराट मध्ये ते होतं. बाकी मूवीज मध्ये मी तेवढं बघितलं नाही. आपण आधी तृप्तीजींना घेऊया आणि मग आपण पुढच्या हा तृप्तीजी. नमस्कार. तुम्ही जो आता म्हणलात की आजोबा आणि नातू या थीमला धरूनच एक चित्रपट आणि एक नाटक असं आलेलं आहे, ते म्हणजे कट्यार काळजात घुसली. आजोबांनी हे नाटक सुरू केलेले, नातू पुढे ते चालवते, तर मी दोन्हीही दोनदा बघितले, म्हणजे चित्रपट पण आणि नाटक पण. वाव. तर नाटक आणि चित्रपटात मला प्रमुख जाणवलेला फरक म्हणजे नाटक जास्त वास्तववादी वाटतं आणि चित्रपटामध्ये जास्त फॅन्टसी करून किंवा एक विशिष्ट भूमिका घेऊन मांडलं गेलेलं आहे, जे नाटकामध्ये मला जाणवलं नाही. आणि अर्थातच नाटकात म्हणजे मी नाटक वेडी आहे, चित्रपट मी फारच कमी बघते. जरी मी आज चित्रपटावर बोलणार आहे तरी मी स्वतः फार कमी बघते. पण नाटकामध्ये जो जिवंतपणा आहे किंवा नाटकामध्ये क्लासिकल म्युझिक गाताना ज्या ताना किंवा जो काही एक माहोल तयार होतो, त्याचा जो फील आहे तो नक्कीच चित्रपटात येत नाही. ते फ्लॅट जातं. खरी आणि गोष्ट. त्याच्यामध्ये परत ऍक्टिंगला जास्त किंवा दिग्दर्शनाला खूप फोकस आहे, म्हणजे दृश्य परिणामकारकता जी आहे ती चित्रपटात गेल्यामुळे मला असं कधी कधी वाटतं की अरे डायलॉग बाजीसाठी काही डायलॉग आणले गेलेत. नाटकामध्ये तो जो गाभा घेतलाय कलाकारावर होणारा अन्याय आणि तो जो जितका ठळकपणे आपल्याला भिडतो आणि आपण थोड्या वेळ असं सुन्न होतो किंवा अचंबित होतो, ते चित्रपटामध्ये नाही एवढं जाणवत. ते चित्रपट म्हणून छान आहे, पण जर कंपॅरिझन करायची झाली नाटक आणि चित्रपट या नक्कीच माध्यमात, नक्कीच. तर ते जास्त परिणामकारक ठरतं असं मला वाटलं. नाही हेच मला पण जाणून घ्यायचं होतं, कारण आम्ही ते नाटकं नाही बघितली जी आमच्या आजोबांनी बघितली, पण त्यांनी नक्कीच पिक्चर बघितलेला आहे. पण आपण तुमच्या कवितेवर येऊया, त्याआधी सुहासजींना त्यांची प्रतिक्रिया द्यायची होती आणि मग तुमच्या कवितेवर येऊ. सुहासजी. तुमचं म्यूट आहे माईक अनम्यूट करून घ्या प्लीज. कट्यार काळजात घुसलीच मी सांगणार होते, सेम तृप्तीताईंनी सांगितलं तेच दोन मी सांगणार होते. बरं चालेल. ओके. ठीक आहे. तृप्तीजी तुमची कविता. ऍक्च्युली माझी कविता नाहीये. तर मी आता योगायोगच कसे जुळून येतात की मी आजोबा आणि नातू यांच्या चित्रपटाचीच गोष्ट सांगणार आहे. परफेक्ट कॉम्बिनेशन आलंय मग तुमच्या स्वागतासाठी. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की बरोबर विषय तिकडे कसा काय आला, आजोबा आणि नातवांकडे. तर मी एक चित्रपट बघण्यात आला माझ्या नुकताच काही दिवसांपूर्वी योगायोगाने, आणि चित्रपटाचं नाव होतं बोनस. आणि 2020 साली हा आलेला आहे. बहुतेक बऱ्याच जणांनी पाहिलाही असू शकेल हा चित्रपट. जर नसेल पाहिला तर मस्ट या यादीमध्ये आत्ताच नोंदवून ठेवा. तर त्या चित्रपटामध्ये गोष्ट अशी आहे की अगदी 2.25 तासाचा चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे की आजोबा आणि नातू यांचा एकत्र बिझनेस आहे. म्हणजे आजोबांनी बिझनेस सुरू केला, नातू पुढे चालवतोय. आणि त्या बिझनेसमध्ये आता जेव्हा नातू मोठा होतो आणि व्यवसायामध्ये येतो तेव्हा त्याचा व्ह्यू जगण्याकडे, बिझनेसकडे बघण्याचा आणि आजोबांनी सुरू केलं असल्यामुळे त्यांचा व्ह्यू हे क्रॅश होतात. आणि मग त्यातून काय घडतं तर आजोबा नातवाला चॅलेंज देतात काही प्रसंगांमधनं. म्हणजे मी आता खूप सांगत नाही कारण की मग तुमची उत्सुकताच निघून जाईल आणि पुढे मी जे पत्र वाचणार आहे त्यातनं तुम्हाला थोडासा विचार करायला हवा म्हणून. तर आजोबा नातवाला चॅलेंज देतात
की कामगारांना बोनस देण्याच्या तू इतका अगेन्स्ट आहेस, तर तू एक दिवस तरी कामगारासारखं जगून दाखव आणि मग त्या बोनस बद्दल बोल. तर नातू आत्ताच्या पिढीचा असेल मे बी, पटकन म्हणतो की एक दिवस काय, मी 1 महिना जगून दाखवेन, मग तरी तुम्ही माझ्या निर्णयाला सपोर्ट कराल का? आणि मग आजोबा म्हणतात ठीक आहे, जर तू 1 महिना या कामगारांच्या पद्धतीने जगून दाखवलंस तर म्हणे मी तुझ्या गोष्टीचा तुला सपोर्ट करेल, पण जर तू नाही जगलास तर मात्र तुला माझं ऐकावं लागेल. आणि या गोष्टीवरून ही कथा पुढे सुरू होते आणि चित्रपट पुढे जायला लागतो. तर आता तो नातू 1 महिना जगतो. हा म्हणजे कथेमध्ये त्याचं त्यांनी जे दिलेलं आहे ते चॅलेंज पूर्ण केलंय. पण ते चॅलेंज पूर्ण करताना आणि झाल्यावर त्याच्या ज्या काय भावना आहेत त्या भावना त्यांनी आजोबांना पत्र लिहून कळवल्या असं मला वाटलं आणि म्हणून मी एक पत्र लिहिलंय. आता या चित्रपटातले जे कलाकार आहेत ते आहेत आजोबा म्हणजे मोहन आगाशे, नातू जो आहे तो आहे कश्मीर कश्मीर महाजन महाजनी. आणि त्याची नायिका जी आहे ती पूजा सावंत. हे 3 मुख्य पात्र आहेत. तर तो नातू आता आजोबांना पत्र लिहितो ते मी वाचून दाखवते. प्रिय तीर्थरूप आजोबा, सादर प्रणाम. मेसेजच्या काळात पत्र लिहिणं आणि विशेषतः मी हे जरा कालबाह्य वाटू शकतं. पण गेल्या 30 दिवसातलं माझं आयुष्य 2 ओळीत सामावणारं नव्हतं. या एका महिन्यानं मला नव्यानं जगायला आणि स्वतःलाही ओळखायला शिकवलं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला मी, ज्यांच्या हातात साधा चमचाही नाही अशा जगात राहिलो, तेव्हा जाणवलं जगणं आपल्या चौकटी बाहेर किती विशाल आहे. सहज मिळालेल्या गोष्टी आपल्याला किती सहज गृहीत वाटतात याची तीव्र जाणीव झाली. सुरुवातीला तुमच्यावर राग होता, शरीर थकत होतं, पण अहंकार जिवंत होता. हळूहळू राग निवळत गेला, कारण या आयुष्याने मला राग गिळायला, अपमान पचवायला आणि तरीही हसत राहायला शिकवलं. माणूस तुटत नाही, तो घडत जातो हे इथे उमगलं. एसी शिवाय झोप न येणारा मी मुंबईच्या उकाड्यात एका चिमुकल्या खोलीत राहिलो. मोरीत आंघोळ, नळावर साठवलेलं पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि मेस मधलं साधं जेवण, ह्या सगळ्यातून माझ्या अहंकाराचं आवरण गळून पडलं. कमी पैशातही माणूस जगू शकतो, पण जगण्यासाठी तडजोड करावी लागते, समाधान मानावं लागतं हे शिकवलं गेलं. या दिवसांनी मला जगण्याचं खरं मोजमाप दिलं. डिग्री, परदेशी शिक्षण, पैसा यांबाबतचा माझ्या मनातला गर्व पार कोसळला. कारखान्यात राबणाऱ्या हातांची थरथर, थकवा आणि चुकांमागची विवशता मला आजवर दिसलीच नव्हती. बोनस हा अपव्यय वाटणारा विचार, श्रमाची किंमत न कळण्याचंच लक्षण होतं हे आज स्पष्ट होतंय. कोळीवाड्यातल्या माणसांनी मला समृद्धीचा वेगळाच अर्थ शिकवला. संघर्ष असूनही आनंद, अभाव असूनही आपुलकी आणि उद्याची भीती असूनही आजचं हसणं हेच जगण्याचं खरं सौंदर्य आहे. पैसा नसताना समाज माणसाकडे कसा पाहतो हेही मी अनुभवलं. ह्या प्रवासात बरं का आजोबा मला मिनल भेटली. साध्या जगण्यातली असामान्य जिद्द असणारी, सीए होण्याचं स्वप्न पाठीशी बांधलेली, परिस्थितीनं खचून न जाणारी. कोणताही स्वार्थ नसताना तिने मला आधार दिला. तिच्या शांत धीरात मला माणुसकीचं खरं रूप दिसलं. आजोबा, मी पैस जिंकलो आहे, पण जिंकूनही हरावं असं वाटण्या इतका हा विजय मोठा आहे. कामगारांना बोनस द्यावा, तोही भरघोस, अशी शिफारस आता मीच करतो. कारण बोनस किती महत्वाचा असतो हे या आयुष्याने मला शिकवले. गेल्या 30 दिवसात मी जे जगलो तोही माझ्यासाठी बोनसच नव्हता का? आजवर जे उमगलं नव्हतं ते उमगलं, मीच मला सापडलो. मात्र एक सांगतो, तावून सुलाखून निघालेला हा आदित्य आता बदलणार नाही, कारण लवकरच मिनलला कायमस्वरूपी घेऊन येणार आहे. आणि तेव्हा तुमचा पाठिंबा असेलच ही शंका नाही, खात्री आहे. तेव्हा चांगल्या कामाला मुहूर्त कशाला, नाही का? तुमचाच परिपक्व झालेला नातू. खूप सुंदर. आणि ज्यांनी हा पिक्चर बघितला असेल, जसं मी बघितलेला पूर्ण पिक्चर असं डोळ्यासमोरनं गेला.
आणि तो कोळीवाडेवाले विषय किंवा मिनलचा विषय इतका अप्रतिमरित्या मांडला आहे ना, की मी असं कंटिन्युअस स्माईल करत होतो, कारण मला एक दृश्य ते दिसत होतं आणि खूप छान पिक्चर आहे. आणि मेन म्हणजे की मी 1-2.5 वर्ष आधी माझा स्टार्टअप सुरू केला आणि तेव्हा माझे आजोबा होते आणि मी त्यांना म्हणजे सांगितलं की मी असं केलंय आणि हे केलंय. तर कुठे ना कुठे मी तेव्हा स्वतः म्हणजे आजच्या विषयाच्या आधी पण या गोष्टीशी स्वतःला लिंक करत होतो, की मी आजोबांना सांगितलं होतं मी असं करतोय, तसं करतोय आणि आज परत एका दुसऱ्या रूपात जे तेव्हा समोर आलं, तर ते सगळं परत त्या सिनेमाचे दृश्य डोळ्यासमोर आले आणि हा विषय निवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इतक्या गोड रूपात तुम्ही त्या पत्राच्या माध्यमात आम्हा सगळ्यांसमोर ते आणलं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन हा पिक्चर नक्की बघावा. खूप छान पिक्चर आहे. थँक्यू तृप्तीजी. अमेझॉन प्राईम वरती हा आहे सध्या. मगाशी कोणीतरी विचारलं. हा, कोणीतरी विचारलं की कुठे अमेझॉन काय. अमेझॉन प्राईम वर आहे, नक्की बघा. थँक्यू आणि मला संधी दिल्याबद्दल शर्वरी तुझे आणि स्वप्नीलजी तुमचेही खूप मनापासून आभार. तुम्ही छान आज माझ्या विषयाला सुरुवातही करून दिलीत आपोआप. त्यामुळे एक छान तो नाही, खूप छान सुरू वाटलं. झाला. येत राहा, असेच आमच्यासोबत जुडले राहा. धन्यवाद. तर चला आपण पुढच्या कलाकाराला बोलवूया. शिल्पाजी. आय थिंक नाही. नाही आहे शिल्पाजी. चालेल. आसावरी. हॅलो, आवाज येतोय व्यवस्थित? हो, नमस्कार. नमस्कार. या. सर्वप्रथम बोलपट चे आभार. केतकी आणि शर्वरींनी सुरू केलेला खूप सुंदर उपक्रम आहे आणि त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना संधी मिळते. आणि तुमचे आभार मानायचे त्याच्यासाठी की नेहमी मी ज्या दाटणीच्या कविता करते त्यापेक्षा खूप वेगळा विषय तुम्ही दिल्यामुळे मला थोडं डोकं जास्त चालवायला लागलं टू अप्रोच दिस टॉपिक आणि अजून छान काहीतरी लिहिता यायचा असा प्रयत्न केला. तर जेव्हा हा विषय दिसला प्रथम चित्रपट, नाटक, मला नाटकं आवडतात पण तिकडे ओढा गेला नाही लिखाण करताना, चित्रपटाकडे गेला कारण लहानपणी घरी व्हीसीआर होता. सो व्हीसीआर वरती त्या छोट्या अशा कॅसेट्स यायच्या, त्याच्यातनं पाहिलेले चित्रपट ते आता नेटफ्लिक्स असा जो प्रवास झालाय, तर ते सगळं असं डोळ्यासमोर आलं आणि म्हणून त्या सगळ्या गोड आठवणींचा एक मोरंबा मी सादर करते. आता ह्यातली गंमत मला वाटतं तुम्हाला कळेल जसं तुम्ही ऐकत जाल. ओके, सो माझ्या कवितेचं नाव आहे मुरांबा. कळत नकळत आयत्या घरात घरोबा शिरला, त्याला पाहून माझ्या मनाचा थरथराट झाला. उंबरठा याने ओलांडलाच कसा, गंमत जम्मत करतो मी अशी, तो म्हणाला. अशी ही बनवा बनवी मला पसंत नव्हती, त्याचा मात्र आज एक उनाड दिवस आहे याची त्याला खात्री होती. दोघात तिसरा आता सगळं विसरा, उगाच शेजारणीने दुनियादारी केली. ती सध्या काय करते अशा तिच्या प्रश्नांमुळे आमच्या नात्याला वाळवी लागलेली. साडेमाडे 3 म्हणत मी तिला आत्म पॅम्पलेट दिलं. बाई पण भारी देवा, मी तिला पुन्हा समजावलं. शेजारी शेजारी म्हणत ती आपली किल्ला लढवत होती. क्रांती ज्योती विद्यालयामध्ये तिची मुलगी शिकत होती. आपला माणूस म्हणत मी तिला चेकमेट केलं. आपला माणूस म्हणत मी तिला चेकमेट केलं. अगं बाई अरेच्चा म्हणत तिने आता मात्र दार लावून घेतलं. तू तिथं मी असं म्हणत नवा पाहुणा पुन्हा माझ्या मागे मागे आला. तू तिथं मी असं म्हणत नवा पाहुणा पुन्हा माझ्या मागे मागे आला. वास्तू पुरुषाची मी माफी मागितली. काय माहित कसा हा वळू घरात शिरला. चौकट राजा वाटला. मी म्हंटल त्याला काय द्याचं बोला. माझा दशावतार पाहून तो आपला फास्टर फेणे झाला. धावत जाऊन त्याने डोंबिवली फास्ट पकडली. जैत रे जैत म्हणत मी माझी छोटी गोष्ट डोंगरा एवढी केली. एकच शब्द, लय भारी. थँक्यू. खूपच सुंदर आणि थँक्यू खूप सो मच. एंटरटेनिंग, खूपच अमेझिंग, एकदम असा फ्रेश आणि मजा येऊन गेला. थँक्यू. असे होते सगळे. आता पुढचा कुठला पिक्चर येतो, ती जी आतुरता होती ना मनात, ती म्हणजे खूपच छान. म्हणूनच मी तुम्हाला आधी थँक्यू म्हटलं की हा विषय दिल्याबद्दल.
नाही नाही, खूप छान वाटलं तुम्ही आमच्या सोबत आला आणि इतकी छान कविता सादर केली. थँक्स. आमचे जे ऑफलाईन इव्हेंट्स पण होतात तिथे पण या आणि आम्ही नक्की वाट बघू तुमची, तुमच्याकडनं अजून काहीतरी असं गंमत जम्मत ऐकायला. मला आय असं विल वाटतं काही ट्राय. शब्द असे असतात जसं लहानपणापासून की खाऊ देतोय किंवा ती अशी गंमत जम्मत हे तुम्ही कितीही मोठे होऊन जा ना, मग तुम्ही छोट्यांशी बोलताय किंवा मोठ्यांशी, त्यांचा गोडवा त्यांची ती मजा ना ती तशीच राहते. ती खाऊ बरोबर. देते का मला, ती गंमत जम्मत केली तर हे काही असे शब्द असतात ना, तर तशीच आज तीच फिलिंग झाली तुमची कविता ऐकून. थँक्यू सो मच आमच्या सोबत जोडण्यासाठी. थँक्यू. तर आपण जवळजवळ शेवटल्या टप्प्यावर आलो आहोत. दुसरा अंक संपेलच थोड्या वेळात, पण त्याआधी 1, 2, साडेमाडे 3 कलाकार उरले आहेत. तर बोलवूया आपण पुढच्या कलाकाराला, नेहाजी. थँक्यू सो मच. हा माझा पहिलाच असा प्रोग्राम आहे की व्हर्च्युअल मंच जिथे मी माझी कविता सादर करत आहे. कधीच माझ्या स्वतःच्या लिहिलेल्या कविता मी बोललेही नाही, गायल्या किंवा बोलले नाही किंवा रिसाईट केल्या नाही आहेत. ह्या बोलपटचा खूप खूप आभार. कालच हा ग्रुप जॉईन केला कारण मी रजिस्ट्रेशन केलं बोलपटचा कोल्हापूरमध्ये जे प्रोग्राम आहे ऑफलाईन त्याच्यासाठी रजिस्टर केलं येलो ओल कॅफेमध्ये आणि नंतर तुमचा पेज फॉलो केल्यानंतर मला ह्या प्रोग्राम बद्दल समजलं आणि लगेच मी इथेही जॉईन झाले. तर मला विषयाची कल्पना नव्हती. मला मिक्स माईक असं सांगितलेलं होतं, पण माझी सर्वात पहिली लिहिलेली पण एक कविता आहे आणि मराठी लिहायला खूप नंतर स्टार्ट केलं. मी गुजराती माध्यमात शिकलेले, वाढले आहे कोल्हापूरमध्ये, पण नंतर शिक्षण झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये नव्हते. मी पण IT मध्ये काम केलंय 13-14 वर्ष आणि नंतर मी टॅटू आर्टिस्ट झाले, मी बायकर झाले, मी खूप म्हणजे एक्सप्लोर करत गेले आणि मराठी लिहिण्याचा सर्वात पहिला प्रसंग जेव्हा मध्यंतरी खूप प्रकार घडले होते मुलींच्या बरोबर आणि तेव्हा कित्येक भावना असतात ज्या फक्त मराठीतच व्यक्त करता येतात असं मला वाटतं. तर जास्त वेळ न घेता माझी पहिली लिहिलेली मराठी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे दृष्ट. दृष्ट लागणे काय असावे आज समजले. दृष्ट लागणे काय असावे आज समजले. दुष्ट नजरांना का लपावे आज समजले. माय बाप नव्हते वैरी कधीच माझे. लहानपणी आपल्याला असं वाटतं, तरुणपणी जेव्हा आपण येतो आपले आई बाबा किती आपल्याला रोखतात, किती आपल्यावर हे प्रतिबंध घालतात वगैरे. माय बाप नव्हते वैरी कधीच माझे. झाकुनी पूर्णांग का वावरावे आज समजले. अभद्र खुणा निज वेधती देहाला. अभद्र खुणा निज वेधती देहाला. पापण्या गाळूनी का चालावे आज समजले. पापण्या गाळूनी का चालावे आज समजले. नग्न जाणवते जरी झाकले अंग सारे. नग्न जाणवते जरी झाकले अंग सारे. काळे ठिपके का असावे आज समजले. जे काळे ठिपके लावतात, पण इथे काळे ठिपके म्हणजे मी ही सुंदरता नको त्या संदर्भात लिहिलेलं आहे मी की काळे ठिपके का असावे आज समजले. काळवंडलेल्या नभाचे ते नम्र निवेदन. जसं नभ अंधार होत जातो, काळवंडलेल्या नभाचे ते नम्र निवेदन. प्रदोष पूर्वी का परतावे आज समजले. प्रदोष म्हणजे दिवसाचा जो शेवटचा प्रहर असतो त्याला प्रदोष म्हणतात. तर प्रदोष पूर्वी का परतावे आज समजले. दृष्ट लागणे काय असावे आज समजले. थँक्यू. खूप सुंदर आणि असं एक जे असतं ना की थोडा शांतता होऊन गेली, कारण इतकं त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आहे की म्हणजे त्याच्यावर असं काही एक्सप्रेस करावं, बोलावं याची इच्छा सुद्धा नाही. असं बस फक्त ऐकत राहावं
इतकी सुंदर ती कविता होती. आणि एक गोष्ट तुम्ही जी अगदी बरोबर बोलले, की या भाषेतच किंवा ह्याच्यात आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्त करू शकतो. तर जेव्हा हा थीम विचार केला, की चित्रपट आणि रंगभूमी, तर तेव्हा हा पण एक विषय मनात होता, की आपण ज्या भाषेत लिहितो, वाचतो, बोलतो, त्याला एक्सप्रेस करण्याकरता हेच तर 2 माध्यम आहेत. जे आपण लिहिलं, तुला सांगायचंय, मला ऐकायचंय, त्याचा मोठा रूप म्हणजे काय? रंगभूमी किंवा चित्रपट. मग तो सोशल असो, इकॉनॉमिक असो, पॉलिटिकल असो, कल्चरल असो, कुठलाही विषय घ्या. त्या लेव्हलवर जाऊन जेव्हा आपण कोणाला सांगू शकतो, त्याचा जो इम्पॅक्ट पडतो, तर ते आहे. तर खूप छान वाटलं. खूपच सुंदर कविता तुमची. खूप छान. कधीच असं म्हणजे माझ्या मैत्रिणी आज पण एक माझी मैत्रीण US वरून आपल्याला जॉईन झाली आहे आणि अरे वाह! ज्या मैत्रिणी आहेत त्यांनीच मला खूप पुढे म्हणजे लिह नेहा किंवा तू हे कर, पब्लिश कर. मी कधीच पब्लिश करत नव्हते कविता. माझ्या एखाद्या नंतर जेव्हा फेसबुक आणि हे Instagram वगैरे आले तेव्हा पेजवर टाकायचे. हे सगळ्या ज्या लिहिलेल्या कविता आहेत माझ्या हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश सगळ्या लँग्वेजमध्ये लिहिते. सगळ्या लँग्वेजमध्ये खूप खूप त्यांना म्हणजे माझे मित्रमैत्रिणी आणि जे कोणी ओळखतात मला ते खूप त्यांना आवडतात. प्रकाशित कर म्हणतात. पण मला अजूनही असं वाटत नाही की मी त्या लेव्हलवर गेलेले आहे की मी प्रकाशित करावं. बट ह्या मंचमुळे पहिल्यांदा ती एक भीती निघून गेली. स्वतः बोलायची, स्वतःची कविता प्लस खूप छान वाटलं. थँक्यू. आणि आता एक कमेंट आला, की निशब्द केलंस. ते दॅट इज द पॉइंट, की ऍक्च्युअली थँक्यू निशब्द सो केलं. मच. तर थँक्यू सो खूप मच. खूप धन्यवाद आमच्यासोबत तुम्ही जोडल्या. असेच येत राहा आणि आम्हाला निशब्द करत राहा. आम्ही तयार आहोत त्यासाठी. येस. नक्कीच सर. स्वप्नीलजी आणि नेहा, मी 1-2 मिनिटं घेऊ शकते का? मी परफॉर्मर नाहीये, बट आय एम अ लिसनर हिअर. स्वागत आहे, सो स्वागत आहे. बोला ना. धन्यवाद. मी ऍक्च्युली नेहाची मैत्रीण आहे, माधवी. सो जे आता ती सो मी अच्छा. ऑफकोर्स ओके, ओके. मगाचपासून स्वागत आहे. सगळ्यांचाच कविता आणि म्हणजे त्यांचे विचार ऐकते. खूप सुंदर. आणि हा प्लॅटफॉर्म तुम्ही जसा त्या लिहिणाऱ्या लोकांसाठी ओपन केलाय, तसं ऐकणाऱ्यांसाठी कदाचित माझ्यासारखे लोक शब्दात मांडू शकत नाहीत, पण ऑफकोर्स हे कुठेतरी मी पण रिलेट करते, ज्या काही सगळ्या गोष्टी भावना लोक व्यक्त करतायत त्या. सो खूप खूप धन्यवाद या मंचाबद्दल. आणि नेहा, आय होप जसं आता नेहमी एनकरेज करते, ह्या खुल्या मंचावर परत तुला एनकरेज करते की शेअर, पब्लिश. थँक्यू सो मच माझी. तुला माहित आहे तुझ्यामुळेच इथपर्यंत आहे मी आज. नाही नाही, माझ्यामुळे नाही, ते तुझे स्वतःचे प्रयत्न, तुझी हिंमत जे काय आहे ते. बट ऑफकोर्स. धन्यवाद स्वप्नीलजी. आणि सगळ्या प्रेझेंट करणाऱ्या लोकांना सुद्धा खूप खूप बेस्ट विशेस. खूप सुंदर. थँक्यू. आणि नेहाजी, तुम्ही खूप भाग्यवान आहात, की माधवीजींसारखी मैत्रीण या, तुम्हाला येस. लाभली आहे. आणि माधवीजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आले आणि आपली प्रतिक्रिया दिली. आणि आता आम्ही सगळेच मोटिवेट करू नेहाजींना, की त्यांनी प्रकाशनात. येस येस. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू. चला, तर आता जो दुसरा कलाकार आहे तो आहे स्वतः बोलपट, म्हणजेच शर्वरीजी. थँक्यू स्वप्नील. खूप खूप मजा आली मला तुम्हा सगळ्यांना ऐकून. खूप बरं वाटलं. जे नवीन आले ते आपले रोजचे कुटुंबाचे सदस्य ते पण खूप छान रंगलाय कार्यक्रम. पण मी सादर करण्यापूर्वी कोणी असं आहे का ज्यांचं नाव पुकारलं गेलं नाही किंवा ऑडियन्स पैकी कोणाला इच्छा असेल तर नक्की करा. नाहीतर मग मी मला असं वाटतं सुरेश, मी पण आता जॉईन केलं. त्यांचं लिस्ट मध्ये नाव होतं, पण त्यांनी मीटिंग येस. जॉईन नव्हती केली. हा, राईट राईट राईट. ओके. सुरेश, तुम्ही जगदीश म्हणतोय करायचंय, आणि सुरेश जी तुम्ही रेडी असाल तर प्लीज हात वर करा. सुरेशजी कदाचित ऑन केलं आहे त्यांचं. हो हो. येस, गो अहेड आमचा सुरेश. आवाज पोहोचतोय का सुरेशजी तुमच्यापर्यंत? सुरेशजी, तुम्ही म्यूट आहात. आधी अनम्यूट होते. हो. हा, आवाज येतोय सुरेशजी? हॅलो. हॅलो, हा नमस्कार. हा हा, हा हा. आवाज येतोय सर. हो, स्वागत आहे तुमचं सुरेशजी. नाही, पण मी नुकतंच जॉईन झालोय पहा, तर होऊ द्या ना आधी कोणाचं तरी.
चालेल. ठीक मग आहे, ठीक आहे, शर्वरी चालेल. शर्वरी नंतर तुम्ही करा. हो हा चालेल. चालेल. ठीक आहे. मी छोट्या छोट्या 2-3 कविता तुम्हाला ऐकवते. त्यातल्या त्या तशा गरमागरम आहेत, अजूनही नवीन नवीन आहेत, त्यामुळे बघा कसं वाटतंय. की या आपला जो आज विषय आहे त्याला धरून नाहीये, पण या 4 ओळी ऐका. वरवरचा वावर, वरवरचे वर्तन, वरवरचा वावर, वरवरचे वर्तन, वरवरचे वर्तन, वरवरचा हा व्यवहार. वरवरची ही वस्ती, वरवरच्या या वस्तू, वरवरची ही वस्ती, वरवरच्या या वस्तू, वरवरच्या वस्तूंचा चाले वरवरचा व्यापार. वरवरची ही वाणी, वरवरचे वागणे, वरवरची ही वाणी, वरवरचे वागणे, वरवरचे वागणे, वरवरचे हे विचार. वरवरचे हे व्यंजन, वरवरचे व्याकरण, वरवरचे हे व्यंजन, वरवरचे व्याकरण, वरवरचे व्याकरण, वरवरचा वाक्प्रचार. वरवरचा वावर, वरवरचे वर्तन, वरवरचे वर्तन, वरवरचा हा व्यवहार. वरवरची वस्ती, वरवरच्या वस्तू, वरवरच्या वस्तूंचा चाले वरवरचा व्यापार. धन्यवाद. ही पहिली कविता होती माझी. शर्वरीजी, हा. वरवरच्या गोष्टी करून इतक्या खोलात घेऊन गेला ना तुम्ही. वा वा, थँक्यू थँक्यू. खूपच सुंदर. थँक्यू. सो दुसरी एक छोटीशी कविता आहे. आपण मनाचे श्लोक ऐकलेत सगळ्यांनीच आय थिंक. तर मी एक वनाचे श्लोक लिहिलेत निसर्गाच्या अनुषंगाने. की वना सर्वदा वाढो तुझा पसारा, घनदाट हो दे भूतल सारा, प्रत्येक जैवा मिळो अन्न चारा, मिळो जल वायू लाभो निवारा, जय जय हरित निसर्ग. अशी क्या बात आहे. आणि शेवटचं एक माझी युजली मी गाणी लिहिते किंवा मला पॅशन आहे प्रचंड, आणि मी ते शो जसा करते तसं मराठीत पण करू इच्छिते. त्याच्यासाठी मी मेंटल हेल्थवर मराठीत गाणी जी लिहिते त्याच्यातल्या 2 ओळी ऐकून मग आपण सुरेशजींकडे वळूया. की ज्यांनी ऐकलं त्यांना पाठ झाला असावं एव्हाना, तर ते माझ्या बरोबर म्हणू शकतात आपापल्या घरातून. सो हातचं सोडून पळत्याच्या माग माग का पळतय, अरे लागलंय दुखलंय खुपलंय म्हणता म्हणता ते कळवळतय. अहो जखमा साऱ्या ओल्या ताज्या आई ग भळभळतय, कळतय पण वळत नाही आता, कळतय पण वळत नाही. अहो कळतय पण वळत नाही आता, कळतय पण वळत नाही. धन्यवाद. दिसे जे कवीला न दिसते कुणाला, सांगून गेले कोणीचे शहाणे. असंच शर्वरीजी तुमचं. थँक्यू थँक्यू थँक्यू. दॅट इज व्हेरी खूपच काइंड ऑफ यू. सुंदर, खूपच सुंदर. थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार, मनपूर्वक आभार इतकं पेशंटली सगळ्यांना एकमेकांनी ऐकल्याबद्दल. आणि येस एवढं बोलून तुमचे सगळ्यांचे म्हणजे आभार मानावे तेवढे कमी आहेत. पण असं सातत्याने आमच्या बरोबर आम्हाला सपोर्ट करत राहा, एनकरेज करत राहा, आणि तुमचा फीडबॅक आवर्जून द्या. आम्ही आता जेव्हा ग्रुप ओपन करू, एवढं म्हणून मी केतकीकडे सगळे सूत्र देते. सुरेशजी, येस आहेत अजून. आहे. येस सॉरी सुरेशजी माय बॅड, फोन करतील. माफ करा. येस सर. येस सर, येस सर. हा, आवाज येतोय ना? तुम्ही तर मला एकेरी हाक माराय सर. काय नाही. स्वागत आहे. कविताच ऐकवायचा विचार आहे. तर थोडं म्हणजे लग्न झाल्यानंतर काय फजिती होते पुरुषांची एवढं मी मांडलंय. पण हा माझा अनुभव आहे. हा, कोणाला योगायोगाने लागू होत असेल तर त्यांनी तो केवळ योगायोग समजावा. आणि माऊलींनी सुद्धा एक गंमत म्हणून याच्याकडे, या रचनेकडे पाहावं ही विनंती. गळ्याभोवती येतो जेव्हा बायकोचा पाश, गळ्याभोवती येतो जेव्हा बायकोचा पाश, आयुष्याला होते तेव्हा खरी सुरुवात, आयुष्याला होते तेव्हा खरी सुरुवात.
नाही नाही म्हणता म्हणता मी तिचा झालो. सगळे म्हणत असतात बायकोचं ऐकू नको नंदी बैल होशील. नाही नाही म्हणता म्हणता मी तिचा झालो, कळलेच नाही कसा तिच्या रिंगणात गेलो. रोज खातो खमंग शब्द तिचे मी सुरात, रोज खातो खमंग शब्द तिचे मी सुरात. आयुष्याला झाली माझ्या खरी सुरुवात, आयुष्याला होते तेव्हा खरी सुरुवात. कुठे जाता काय करता शब्द वाटतात कडू, कुठे जाता काय करता शब्द वाटतात कडू. काय करू समजत नाही कसं मी रडू. पुरुषांना रडता येत नाही कुठे जाता काय करता शब्द वाटतात कडू. काय करू समजत नाही कसा मी रडू. दहशतीची पदोपदी खेळते मनात, दहशतीची पदोपदी खेळते मनात. आयुष्याला झाली तेव्हा खरी सुरुवात, आयुष्याला झाली तेव्हा खरी सुरुवात. असेल साहेब असेल मजूर नसतो भेदभाव, असेल साहेब असेल मजूर नसतो भेदभाव. बायको पुढे नंदी होतो पुरुषी स्वभाव. असेल साहेब असेल मजूर नसतो भेदभाव. हे याच्यासाठी वापरलंय की एक मजूर, माझा अनुभव आहे, मजूर घरी गेला आणि सांगितलं त्यांनी की मी एक ट्रक भर गिट्टी स्वतः एकट्याने चढवली. पण त्याला उत्तर काय आलं, बस तुम्हाला तेवढंच येतं दुसरं काहीच येत नाही. त्यानंतर आमचे काही डॉक्टर मित्र आहेत, तर मी आज 150 पेशंट पाहिलेत, तुम्हाला दुसरं काय येतं तेवढंच येतं. हे शब्द अनुभवातून आलेले आहेत. म्हणून म्हटलं की असेल साहेब असेल मजूर नसतो भेदभाव. बायको पुढे नंदी होतो पुरुषी स्वभाव. नाही करता आली यावर देवालाही मात, नाही करता आली यावर देवालाही मात. आयुष्याला होते तेव्हा खरी सुरुवात, आयुष्याला होते तेव्हा खरी सुरुवात. शेवटचं कडवं आहे. संसाराची दोन चाके यालाच म्हणतात, संसाराची दोन चाके यालाच म्हणतात. संकटकाळी एकमेका सांभाळून घेतात, संसाराची दोन चाके यालाच म्हणतात. संकटकाळी एकमेका सांभाळून घेतात. लग्न म्हणजे हेच असतं खरावण सांगतात, लग्न म्हणजे हेच असतं खरावण सांगतात. आयुष्याची खरी मजा यालाच म्हणतात, आयुष्याची खरी मजा यालाच म्हणतात, आयुष्याची खरी मजा यालाच म्हणतात. धन्यवाद सर. वा 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 वा. म्हणजे सुरेशजी की आयुष्य हे रंगमंच आहे आणि ह्याच्यावरती जी तुम्ही कविता सादर केली हे म्हणजे अप्रतिम. खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे असं मी जेन्युअनली सांगतो, असं वाटतं एखादं कडवं अजून होऊन जाऊ दे, एखादं कडवं अजून, म्हणजे लास्ट कडवं, अरे यार लास्ट येऊन गेलं. तर ते तुझी रिदम होती, ती जी लय होती आणि ज्या वे मध्ये ते एक्सप्रेस झालं होतं, सगळं शांतपणे ऐकत राहा. असं खूपच सुंदर, खूपच सुंदर. थँक्यू. तर इथे आपल्या नाटकाचा दुसरा आणि शेवटला अंक संपतो आहे. पण त्याआधी मी माझी कविता सादर करणार आहे. पण त्यातही पण आहे. पण ह्याच्यासाठी, कारण तर तुम्हाला कळेलच, आयुष्याचा सिनेमा. दुनियादारीच्या या गर्दीत शोधतोय मी स्वतःला, कधी बेधुंद होऊन जगतो, कधी जपतो मनाला. आय थिंक आसावरीजींमुळे आता हे मला तो पण लावावाच लागला इथे, की दुनियादारीच्या या गर्दीत शोधतोय मी स्वतःला, कधी बेधुंद होऊन जगतो तर कधी जपतो मनाला.
नटरंग होऊन सुरुवात झाली स्वप्नांच्या या वारीत, पण पिंजरा सुटता सुटेना मी अडकलोय संसारीत. वाटलं होतं आयुष्य म्हणजे नवरी मिळेल नवऱ्याला, पण इथे तर अजूनही झालाच नाहीये माझा सामना. कधी वाटतं देऊळ बंद, का देव माझा हरवला, तर कधी लय भारी नशिबाने त्याने हात माझा धरला. शेवटी काय, विहीर असो वा सागर, पोहायचं तर आहेच. श्वास असेपर्यंत हे मुळशी पॅटर्न जगायचं तर आहेच. म्हणून म्हणतो अशीही बनवाबनवी चालू दे. म्हणून म्हणतो अशीही बनवाबनवी चालू दे. सैराट मनाने झिम्मा तूही हसत हसत खेळून घे, हसत हसत. वा वा. तर धन्यवाद. इथे आपला आजचा कार्यक्रम संपतो आहे, पण त्यापूर्वी पुढची सूत्र मी केतकीच्या हाती देतो आहेत की तिने यावे आणि काही सूचना केव्हा असेल तर नक्की आमच्या समोर ठेवावे. खूप छान झाला केतकीजी, येस. केतकीजी सॉरी, एक ह्याला थोडासा आगाऊपणा तुम्ही म्हणू शकता, पण ओके मी ही ओके क्रिएटिव्ह लिबर्टी घेतोय. हा हा. ऍक्च्युली आज माझी आई इथे या अरे प्लॅटफॉर्मवर जोडलेली येस. आहे. तर जर तुमची परवानगी असेल तर मी तिला बोलवण्यात इच्छुक आहे की तिने येऊन आपले ऑफकोर्स थोडेसे ऑफकोर्स ऑफकोर्स. प्रतिक्रिया आई द्यावी. आणि अजून आई बहीण का कोणीतरी आहे का? स्नेहल. स्नेहल माझा भाऊ आहे. हा ओके, मग तर आई आई त्यांचं स्वतः पण लेखिका स्वागत. खूप आहेत. खूप आई असे पहिल्यांदा आलात. खूप सुंदर, आई खूप सुंदर कंपेअरिंग करते. आई हो. नाटकातही भाग घेते. तर त्यामुळे आणि त्यानंतर आई डॉक्टरेट आहे, PhD पण आहे संस्कृतमध्ये. त्यामुळे वाव. आज माझा सांगू प्लॅटफॉर्म कॅमेरा असल्याने चालू थोडीशी करा लिबर्टी प्लीज. घेऊन सगळं सांगतोय. तर आई तू ऐकत असशील तर प्लीज आपली प्रतिक्रिया दे एकदा. सर्वांना नमस्कार. तुम्हा सगळ्यांचा हा जो प्रयोग आहे खूपच सुंदर झाला. अक्षरशः कधी निशब्द झालो, कधी ऐकत राहिलो, असं वाटलं संपूच नाही. आता स्वप्नीलचं ऐकत होतो तेव्हा असंच वाटलं आपलेच उत्तर आपण देऊन राहिलो आहे. आणि सगळ्यांची जी भावना आहे ती त्यांनी इतकी सुंदर प्रस्तुत केली की असं वाटलं ठीक आहे आम्ही इथे आहोत, पण आमच्या समोरच तुम्ही प्रत्यक्ष आपली प्रस्तुती देत आहात. सादरीकरण खूप सुंदर झालं तुमचं. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. आणि आता तुम्ही बोलपटमध्ये आलाय त्यामुळे तुम्ही आमच्याच कुटुंबाचा एक भाग झालात. उद्या नक्की स्वप्नीलला वेळ मिळाला नाही तरी तुम्ही नक्की यायचंय. आणि मी स्नेहलला पण आमंत्रण देते. तुम्ही दोघांनी नक्की बोलपटला यायचंय. नक्की नक्की हे पण हो, ऐकत होते. अगदी अगदी. येस. हे पण स्नेहिल हा वर्षात लक्झेंबर्गला असतो, म्हणजे माझा भाऊ. तर ओके. तो तिथून त्यांनी जॉईन केलेला आहे. नाईस. हे आणि स्वप्नीलचे तसेच हे माझे बाबा, हे पण उत्तम कवी आहेत, नाटककार. तर हे सगळं आम्हाला ह्यांच्याचकडनं मिळालेलं आहे. तर थँक्यू तुम्ही जॉईन केलं आणि बोलपट कुटुंबात आल्याबद्दल. येस. नाही आणि आम्हाला खूप आनंद झाला की आमचं हे वाटचाल स्वप्नील पुढे नेत आहे. कौतुक हे वाटलं की म्हणजे हिंदी प्रांतातून स्वप्नील तिथे गेला आणि मराठीत कार्यक्रम सादर करतो, अँकरिंग करतो आणि तुम्ही त्याला संधी दिली. निश्चितच त्याचा फार आनंद झाला आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. माझ्या एका मेसेजवर तो आलेला आहे, त्यामुळे त्याचं खूप खूप आभार स्वप्नील. इतका सुंदर रंगवलायस तू पूर्ण ओपन माईकाचा इव्हेंट आज. फक्त एक मेसेज मी त्याला मेसेजमध्ये विचारलं तू येशील का 1 फेब्रुवारीला होस्ट करायला आवडेल का, आणि ही वॉज इन. सो खूप खूप आभार. तुम्ही त्याला खूप मोठा चान्स दिला, नाही त्यामुळे नाही तुमचं खरं कौतुक आहे. तुम्ही सगळ्यांनी पण खूपच छान वरचेवर खूपच छान केले. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. केतकीजी. सो खूप छान झाला कार्यक्रम. खूप छान रंगवला स्वप्नीलनी. आणि मी फक्त 2 गोष्टींचं नमूद करा असं वाटतं. जगदीश पण आहे ना. जगदीश प्लीज कॅमेरा ऑन कर. जगदीश आय गेस जगदीश परफॉर्म पण करणार आहे. आय थिंक ही लेफ्ट द अरे वा. कॉल. ओके. सो जगदीश आणि जगदीश हा गझल वर्कशॉप घेणार आहे पुढच्या रविवारी 8 तारखेला. आणि त्याच वेळेला मी कोल्हापूरचा ओपन माईक चालवणार आहे मराठीमधला. कोल्हापूरमध्येही मराठी ओपन माईक नव्हता, ही आमच्यासाठी एक बातमीच होती. आणि आम्ही ते धाडस केलंय. तर आपला बेस नॉर्मली मुंबई, पुणे असा आहे. पण आज US मधले लोक आले. म्हणजे US म्हणजे ते सकाळी अक्षरशः अलार्म लावून उठलेत रविवारची.
आणि लक्झमबर्ग पण आहे. तर बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनची हीच ब्युटी आहे की कुठूनही लोक जॉईन करू शकतात आणि त्यांना आपल्या उपक्रमाविषयी कळतं. तर तुमचं कोणी कोल्हापूरमध्ये असेल, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, त्यांना प्लीज सांगा बोलपटला ह्यावेळी तुमची खूप गरज आहे. आमच्या वर्कशॉप बद्दलही सांगा. आणि आय गेस नेहानी जॉईन पण केलंय. नेहा, तुझी प्रत्यक्ष भेटच होईल कोल्हापूरमध्ये, त्यामुळे जसं जतीन हो, कमेंटमध्ये खूप उत्साही आहे मी तुम्हाला सगळ्यांना येस येस भेटण्यासाठी. येस येस आपण नक्कीच भेटू. आणि आय गेस जतीननी पहिल्याच कमेंटमध्ये घातलेलं तांबडा पांढरा रस्सा खा. आय येस. होप तू मला खायला घालशील आणि आपली नक्की भेट होईलच. आणि आम्ही आता ग्रुपवर दोन्ही मेसेज फॉरवर्ड करू, गझलचे आणि ओपन माईकचे, कोल्हापूर ओपन माईकचे. तर एक विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करा. बाकी आजचा कार्यक्रम खूप छान झाला. खूप नवीन लोक लाभली आज आणि बरेचसे लोक ऑडियन्स म्हणूनही आज आले होते. तर तुमचं मनापूर्वक सभा. तुम्ही आता आलात तर तुम्ही कुटुंबाचा भाग झालात. मला किंवा शर्वरीशी कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू, इन्स्टावरती ऍड करू. आणि असं बरेच लोक असं बोलतात की सॉरी हा माझी कविता विषयाला धरून नाहीये. विषयाला धरून हवी असा काही अट्टास नाही. हा एक मुक्त मंच आहे, तुम्ही काही परफॉर्म करू शकता. इनफॅक्ट तुम्ही जे नवीन नवीन विषय लिहितात त्याविषयी ऐकायला आम्हाला आवडतं, त्याच्यामुळे नवीन थीमही सुचतात. सो सगळ्यांचं खूप खूप आभार. रविवार संध्याकाळी तुम्ही आमच्यासाठी राखून ठेवलीत ह्याबद्दल. आय गेस जगदीश, आर यू देअर? हो, मी आहे. येस. हा, सो दिस इज जगदीश आणि तो घेणार आहे वर्कशॉप आपला गझलवाला. तरी ऑनलाईन वर्कशॉप आम्ही केला होता आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला. ऑनलाईन वर्कशॉप ज्यांनी जॉईन केला ते आज बोलपटचे भाग झालेले आहेत. सो येस, ओव्हर टू यू जगदीश. तू परफॉर्मही करतोयस ना? हो, म्हणजे आता गझल वर्कशॉप आपण अनाउन्स केलाय तर केलंच पाहिजे. थोडेफार सो येस. थोडे शेअर म्हणजे काही काही गझलच्या टर्म्स आहेत ज्या कदाचित लगेच सगळ्यांना समजणार नाहीत, पण समजून घ्यायचं असेल तर जेव्हा पण ऑनलाईन ऑफलाईन, आता ऑफलाईन आहेच आहे, मुंबईत असाल तर नक्की या. तर काही मतला आणि काही शेर असं एका 2-3 गझलेमधले सादर करतो. आजच्या थीमला धरून नाहीये, एखादा शेर वाटेल ही रिलेटेड, तर बघूयात. तर म्हटलं असं आहे की विचारायचे होते कारण राहून गेले, विचारायचे होते कारण राहून गेले, हृदयावरचे ते तितके व्रण राहून गेले. विचारायचे होते कारण राहून गेले, हृदयावरचे ते तितके व्रण राहून गेले. तसे पाहता बराच लवकर गेला लक्षा, तसे पाहता बराच लवकर गेला लक्षा, किती धडाके किती दणादण राहून गेले. आणि क्षणाक्षणाला फोटो काढत बसल्यानंतर, क्षणाक्षणाला फोटो काढत बसल्यानंतर अनुभवायचे कितीतरी क्षण राहून गेले. आणि शाळा शिक्षक विद्यार्थीही बदलत गेले, शाळा शिक्षक विद्यार्थीही बदलत गेले. डिग्र्या झाल्या परंतु शिक्षण राहून गेले. आणि भाषेवरती वाद चिघळला बराच मोठा, भाषेवरती वाद चिघळला बराच मोठा, जपायचे भाषा साधारण राहून गेले. आणि तुझी सवय जगण्यास उगाचच लागत गेली, तुझी सवय जगण्यास उगाचच लागत गेली. घरी वाजणे पैंजण काकण राहून गेले, तुझी सवय जगण्यास उगाचच लागत गेली, घरी वाजणे पैंजण काकण राहून गेले. आणि दुसरी एक गझल आहे, ही गझल एका नाटकाशी थोडी रिलेटेड आहे. साखर खाल्लेला माणूस हे नाटक जर कोणी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये डायबिटीसचा विषय हँडल केलाय. तर त्याच्या संदर्भात साधारण आहे की वय वाढत जातं, साखर आपण टेस्ट करायला सुरुवात करतो, सोडायला सुरुवात करतो, आणि मग काय होतं त्याच्यावरती साधारण आहे की हताशा सोडली आहे जरी साखर, हताशा सोडली आहे जरी साखर, जिभेला पाहिजे काहीतरी साखर. हताशा सोडली आहे जरी साखर, जिभेला पाहिजे काहीतरी साखर. म्हणे क्रेविंग होते मध्यरात्रीला, म्हणे क्रेविंग होते मध्यरात्रीला, चढत जाते घराची पायरी साखर. बीपी, ओबेसिटी, फॅटी लिव्हर कॅन्सर, बीपी, ओबेसिटी, फॅटी लिव्हर कॅन्सर, किती दुखण्यांमध्ये वाटेकरी साखर. आणि पिऊ नुसतेच पाणी की हवा खावी, पिऊ नुसतेच पाणी की हवा खावी, फळे साखर, चपाती भाकरी साखर.
आणि अशा चिंतेत अजूनही वाढते आहे, अशा चिंतेत अजूनही वाढते आहे, तशी आधी असे माझी बरी साखर. आणि थोडे साखरेची संदर्भात पण साखरेची डायरेक्टली रिलेटेड नसलेले शेअर, जसं गझलेचा एक ऍडव्हान्टेज हा असतो की आपण वेगवेगळे विषय हाताळू शकतो, स्विच करू शकतो. तसं की कुणावरती आता विश्वास ठेवावा, कुणावरती आता विश्वास ठेवावा, कडू माने कुणावरती आता विश्वास ठेवावा, कडू मानू खरे, मानू खरी साखर. आणि तुझा सहवासही बाधेल शरीराला, तुझा सहवासही बाधेल शरीराला, तुझ्या असतेच ना ओठांवरी साखर. आणि शेवटचं शेर आहे की कुणाला सोडता आली जरी साखर, कुणाला सोडता आली जरी साखर, कुणाच्या आजही नसते घरी साखर. कुणाला सोडता आली जरी साखर, कुणाच्या आजही नसते घरी साखर. धन्यवाद. क्या बात आहे. खूप छान जगदीश. खूपच छान. आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट, एवढंच म्हणू शकतो. कारण एक खूप म्हणजे कौतुकाचा विषय असा आहे की गझल म्हटलं की फार कमी लोक जे मराठीत त्याला तेवढ्या सुंदररित्या सादर करतात. गझल म्हटलं की उर्दूकडेच आपण साधारणतः वळतो, तर त्याला मराठी भाषेत आपण कसं करू शकतो त्याच्याकरता आपण सर्वांनी नक्की यावे, हीच विनंती आहे. रजिस्टर करा आणि भेटूया. मृणालताईंनी म्हणले साखरेवर होईल असं वाटलं नव्हतं. मी चुकून ऑनलाईन वर्कशॉपच्या वेळेला जांभई दिली होती आणि ती जगदीशनी पाहिली होती आणि त्याच्यावरती शेअर करून मला पाठवले होते. त्यामुळे जगदीश कुठल्याही विषयावरती गझल करू शकतो. पण साखरेवर शेवट झाल्यामुळे गोड शेवट झाला या येस. कार्यक्रमात असं म्हणायला हरकत नाही. फन आणि पन दोन्ही इंटेंडेड. हॅलो, एक विचारायचं होतं. पब्लिक मध्ये कोणाला हा कार्यक्रम आपण रेकॉर्ड करतो का? हो केलंय आम्ही युट्यूबवर अपलोड करतो. हा ओके, ग्रेट, दर थँक्यू. महिन्याच्या 1 तारखेला होतो हा ऑनलाईन. हा ओके. ऑनलाईन. एक 5-7 मिनिटं उरले आहेत, तर पब्लिक मध्ये जर कोणाला काही बोलायचं असेल, एखादी प्रस्तुतीकरण काही करायचं असेल तर, नाहीतर मग आपण या कार्यक्रमाला आज असं वाटतंय की पोराकडनंच मी परवानगी घ्यावी की मी करू शकतो का. दरवेळेस आपण त्याला परवानगी देतो आणि म्हटलं आज पोराला म्हणावं की आहे का मला परवानगी एक परफॉर्म करायची. जरूर जरूर साहेब. हो हो, अर्थात. कारण काय की मंच माईक महफिल असल्यावर मांडवीकर चुकत नाही ना कविता सादर करणं. तर फक्त लहानशी कविता आहे, तुम्ही शेवट त्याचा अर्थ कळेलच. मला नेहमीच येते तिची आठवण, अगदी लहानपणापासून आहे हो मनात तिची साठवण. मला नेहमीच येते तिची आठवण, अगदी लहानपणापासून आहे हो मनात तिची साठवण. जेव्हा नव्हते मला माझेच मत, तेव्हापासून आहे ती माझ्यासोबत. जेव्हा नव्हते मला माझेच मत, तेव्हापासून आहे ती माझ्यासोबत. आज झालो अहो जरी मी मोठा, तिच्या समोर नेहमीच पडतो मी खोटा. लहानपणीच मी तिला दिले होते वचन, लहानपणीच मी तिला दिले होते वचन. सोबत तूच असशील, बंद होईल जेव्हा हे लोचन. पण मी वचनास मुकलो, निर्णयास चुकलो. भेटताच दुसरी मायेला विसरून मायेकडे वळलो. भेटताच दुसरी मायेला विसरून मायेकडे वळलो. पण काय दिले असते हो तिने मला, का म्हणून आयुष्यभर घेऊन मी फिरू तिला. पण काय दिले असते हो तिने मला, का म्हणून आयुष्यावर घेऊन मी फिरू तिला. नुसते प्रेम वात्सल्य अन गोडी कशासाठी, मला तर जगायचे होते फक्त पैशासाठी. नुसते जगणे हे कधीच पुरेसे नसते. नुसते जगणे हे कधीच पुरेसे नसते. मायेशिवाय मायेची पण गरज असते. मग मी चुकलो असे का म्हणावे, आम्ही नाही का बाहेरचे विश्व बघावे. पण आहे ती अनमोल,
मलाच कळला नाही तिचा मोल. आई तरी म्हणायची, बाळ माय बोली मराठीतच नेहमी बोल. हो, नाही ती कोणी प्रेमिका, आहे ती माझी मराठी, जिच्या संगी आहेत जन्म जन्मांतराच्या गाठी, जन्म जन्मांतराच्या गाठी. धन्यवाद. वा, खूप छान. खूप छान. अप्रतिम. येस, थँक्यू सो मच. अजून ऑडियन्स मध्ये कोणाला करायचं आहे परफॉर्म तर करू शकता. थोडासा वेळ बाकी आहे. उत्तम, बरेच आज मी नवीन. हात- हा, उत्तम. हॅलो, मी स्टँडअप पण करतो आणि त्याच्याबरोबर कधी कधी कविता पण लिहितो. म्हणजे माझे काही मित्र म्हणतात की तू स्टँडअप कॉमेडियन आहे, काय म्हणतात तू कवी पण आहे. आणि या बाबतीत माझ्या घरचे आणि माझ्या ऑफिस वाल्यांचे मत खूप एकत्र होतात, कारण का त्या दोघांच्या मते मी कानचोर आहे. पण मी एक कविता लिहिली होती, तर मला वाटतं मला ती सादर करायची. तुमची परवानगी असेल तर मी सादर करू इच्छितो इथे. आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय? हो 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 हो. हो हो हो. ओके, तर मी कविता सुरू करतो. तुझ्या आठवणी बघितल्या की मला कविता सुचते, तुझ्या आठवणी बघितल्या की मला कविता सुचते, मग भावनांचा सोहळा होतो, त्यांना झालर लागते वेदनेची अनहास्याची, थोड्याफार आसवांची, किंचित तुकार क्षणांची, वातावरणी रमतो थोडा वेळ, सुगंध सांद्र मांद्र, मग मोरपीस फिरवले जातात तणाच्या कोपऱ्यातून, अन उठतात शहारे पूर्वेच्या किरणागत, मध्यरात्री जगतात, आठवतात फुलतात, तुझ्या हास्याचे कवडसे, मध्यरात्री जगतात, आठवतात फुलतात, तुझ्या हास्याचे कवडसे, शोधता शोधता तिथेच विरून जातात, तुझे कोवळे पाय ठसे, रात्र सरून जाते अवघड नकोशी वाटणारी, रात्र सरून जाते अवघड नकोशी वाटणारी, तू निघून जाते नेहमी सारखी, दंतकुंतीच्या खुणा सोडत मनगटावर, मी शोधत राहतो मात्र तुझा हात माझ्या हातावर, मी शोधत राहतो मात्र तुझा हात माझ्या हातावर. धन्यवाद. तर इथे आपला कार्यक्रम असा संपतो. ऑफिशियली खूप छान होतं. ऑफिशियली संपतो कारण वेळ झालेली आहे आणि ऍज अ होस्ट माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा. आणि ओव्हर टू यू केतकी. थँक्यू सो मच फॉर दिस या संधीसाठी. नाही, धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. तुमच्या प्रतिक्रिया व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्हाला कळवाच. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलाय ऑलरेडी. एरवी ऍडमिन सनी असतो. तर आणि असाच छान प्रतिसाद देत राहा. खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना बघून. धन्यवाद. गुड नाईट. आणि स्वप्नील, थँक्यू सो मच. जेवढं छान लिहितोस तेवढंच छान होस्टिंग केलंस, त्याबद्दल खूप खूप आभार. खूप धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. सगळ्यांना शुभरात्री. बाय बाय.